नमस्कार मित्रांनो. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने अभिव्यक्ती या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. याचं कारण असं की आपण हा कार्यक्रम 6 वाजता सुरू करणार होतो, परंतु ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम किंवा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचतोय त्या ठिकाणी काही टेक्निकल इश्यू आला, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला सुरू करता आला नाही. 1 तासभर उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी क्षमस्व. या ठिकाणी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर भूषण केळकर आणि आपला आजचा विषय आहे करिअरच्या संदर्भातला आहे आणि खासकर जी आपली नवीन पॉलिसी आहे, आत्ताच प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये कुठले कुठले बदल घडून येणार याच्याबद्दल डिटेल असं ते भाष्य या ठिकाणी करणार आहे. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं की गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं अभिव्यक्ती नावाची सिरीज आपण सुरू केली, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू केली आणि या सिरीजच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारला किंवा पंधरवड्यातनं एकदा आपण एक चांगले चांगले विषय, मग तो शिक्षणाचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या करिअरचा विषय असेल, तो एमपीएससी किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा विषय असेल किंवा तो सहकार क्षेत्रातला विषय असेल किंवा शेतीविषयक शेतकऱ्यांचा विषय असेल, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आजपर्यंत आलेला आणि चांगले वक्ते त्या ठिकाणी पाचारण करून आपल्या विदर्भातल्या या 6 जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी बौद्धिक खतपाणी मिळायला पाहिजे या उद्देशाने आम्ही या गोविंदराव वंजारी फाउंडेशनची सुरुवात केली आणि या अभिव्यक्तीची सुरुवात केली. आजचा जो विषय आहे गुगल प्लस प्लस करिअर, तर याच्यामध्ये मी आताच सांगितलं की नवीन एज्युकेशन पॉलिसी गेल्या अनेक वर्षानंतर आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे. या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आजपर्यंत जे आपल्याला माहित होतं की आपण 10+2+3 म्हणजे 10वी नंतर 2 वर्ष आणि नंतर 12वी नंतर 3 वर्ष असा जो आपला शिक्षणाचा पॅटर्न होता, एज्युकेशनचा पॅटर्न होता, आता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि आता तो पॅटर्न 5+3+3+4 म्हणजे 5वी नंतर +3 म्हणजे 8वी पर्यंत, मग परत दुसरा टप्पा 11वी पर्यंत आणि नंतर मग ग्रॅज्युएशन पर्यंत तो एक पूर्ण टप्पा होणार आहे. आणि याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा प्रणाली मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो केव्हा पण त्यांना त्या अभ्यासक्रमामध्ये स्वतःला जॉईन करता येईल किंवा त्याला सोडता येईल अशा प्रकारची मुभा आहे. एक हायर एज्युकेशनच्या प्रणालीमध्ये काही लोकांना माहिती असेल की ऑटोनॉमस विद्यापीठांमध्ये किंवा काही राज्यांच्या काही विद्यापीठामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम नावाचा एक प्रकार होता. याच्यामध्ये समजा आर्ट्सचा विद्यार्थी असेल तर त्याला कॉमर्सचा एखादा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर त्याला तो सब्जेक्ट घेण्याची मुभा होती. कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर त्याला समजा आर्ट्सचा हिस्ट्री घ्यायचा असेल किंवा त्याला सायन्सचा एखादा फिजिक्स विषय घ्यायचा असेल तर त्याला तो विषय घेण्याची मुभा होती. तसंच सायन्सचा विद्यार्थी हा आर्ट्सचा कुठलाही विषय घेऊ शकतो, कॉमर्सचा एखादा विषय घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे सुप्त गण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी ही त्याला एक मुभा देण्यात आलेली आहे. तर हा आपला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम या नवीन प्रणालीमध्ये लागू झालेला आहे. आता प्रधानमंत्र्यांनी जेव्हा ही शिक्षण प्रणाली आता 2020 मध्ये लागू केली तेव्हा त्यांनी म्हटलं की ये कोई सर्क्युलर नाही है, ये बल्कि एक महायज्ञ है. हे बिलकुल बरोबर आहे, हे महायज्ञ आहे. परंतु ही जी नवीन पॉलिसी आहे ही लागू करण्यासाठी किती वर्ष लागेल असं जर आपण सर्वसामान्य व्यक्तीला विचारलं किंवा मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, मी 15 वर्ष सिनेट मेंबर होतो, विद्यापीठाचं व्यवस्थापन परिषदेचा मी सदस्य होतो, तर मला असं वाटतं की ही शिक्षण प्रणाली पूर्णपणे लागू करण्यासाठी जवळपास 15 ते 20 वर्षाचा काळ लागेल. कारण तेवढ्या प्रकारचे तेवढे सब्जेक्ट्स आपल्याला प्रत्येक कॉलेजेसमध्ये, ज्या महाविद्यालयांमध्ये 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते शिकवण्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल, तेवढी शिक्षकांची त्या ठिकाणी भरती करावी लागेल आणि म्हणून एक साधारणतः 10-15 वर्ष 20 वर्षाचा काळ हा ती प्रणाली करायला लागणार आहे. आपल्या देशामध्ये याच्या पूर्वी म्हणजे 34 वर्षापूर्वी तेव्हा राजीव गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी 1986 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी ती तेव्हा त्या ठिकाणी मांडली होती आणि त्या काळामध्ये ओपन युनिव्हर्सिटी असेल, ग्रामीण विद्यापीठ असतील किंवा त्या ठिकाणी नवोदय केंद्र असतील, नवोदय विद्यालय असतील किंवा केंद्रीय विद्यालय असतील, याची नीव जी आहे, याची बुनियाद जी आहे ती राजीवजींनी त्या काळामध्ये सुरुवात त्याची केली होती. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये किंवा त्याच्याही पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा 1937 मध्ये इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार वेगवेगळ्या प्रॉव्हिन्समध्ये निवडून यायचं, तेव्हा सुद्धा त्या काळची शिक्षण प्रणाली ही आपल्या देशामध्ये होती. परंतु वेळोवेळी मग प्रत्येक सरकारने त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन धोरणानुसार किंवा नवीन पद्धतीनुसार त्यांनी शिक्षणाचं धोरण अवलंब करण्याचं सुरू केलं. त्याच्यामध्ये मी जसं आत्ताच उल्लेख केला, नेहरूजींच्या काळामध्ये काही बदल झाले, नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये कोठारी कमिशन इंदिराजींनी नेमलं होतं आणि 1968 मध्ये तेव्हाची पहिली ऑफिशियल एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशामध्ये ही त्यावेळेस तयार झाली आणि तेव्हा त्यांनी डिक्लेअर केली होती. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या तेव्हाच्या शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवला
आणि एक नवीन प्रणाली आपल्या समोर आणली होती. तर त्याच पद्धतीने मग राजीवजींच्या काळामध्ये असेल, नरसिंहरावजींच्या काळामध्ये असेल, अटलजींच्या काळामध्ये असेल आणि आता स्वतःचे आता सध्याचे आपले प्रधानमंत्री यांच्या काळामध्ये सुद्धा नवीन पॉलिसी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मित्र, ही पॉलिसी पण चांगली आहे. कुठली एज्युकेशन पॉलिसी ही काही खराब नसते, परंतु त्याचाच विद्यार्थ्यांना डायरेक्ट कसा फायदा होईल आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करून त्यांना आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट करिअर कसं तयार करता येईल, कसं घडवता येईल, याच्या दृष्टिकोनातून त्यांना अधिक सोप्या पद्धतीने त्या एज्युकेशन पॉलिसीला त्याचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे, त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे, त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या एज्युकेशन पॉलिसीमध्ये किंवा गुगल प्लस प्लस करिअरमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर डॉक्टर भूषण केळकर आहे. मी आपल्या सर्व लोकांचा अधिक वेळ न घेता डॉक्टर भूषण केळकरजी यांना विनंती करतो की आपण या संदर्भामध्ये आपलं डिटेल असं मार्गदर्शन आपल्या सर्व लोकांना करावं, एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार आणि ॲडव्होकेट अभिजित बंजारी सर आणि डॉक्टर हेमंत सोनारे सर या दोघांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आधी मी व्यक्त करतो. कारण एवढ्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत आणि एवढ्या स्टुडंट्स बॉडी, शिक्षक आणि प्रोफेशनल्स एवढ्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. ही जी एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याबद्दल आपण बघतो आहोत, तर त्याच्या संबंधाने एक की आपलं करिअर आपण बिल्ड कसं करायचं याच्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन मी तयार केलंय आणि ते मी तुमच्या समोर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ते एज्युकेशन पॉलिसीच्या बद्दलचे डिटेल्स असा पार्ट त्याच्यामध्ये नाहीये आणि हे मुद्दामच ठेवलेलं नाहीये. याचं कारण की तसं बघायला गेलं तर ते एक 57-58 पानाची डॉक्युमेंट आहे की जी आपल्यापैकी सर्वजण वेबवर फ्रीली वाचू शकतात. आणि आपण म्हणतोच आहोत या सेशनला गुगल प्लस प्लस, त्यामुळे जे त्या पॉलिसीमध्ये आहे तेच मी परत तुम्हाला सांगण्यामध्ये काहीच मजा नाहीये, कारण ते तुम्ही सगळेच जण वाचू शकता. तर मी तुम्हाला जे सांगणार आहे ते त्या पॉलिसीच्या अनुषंगाने आत्ताच्या काळामध्ये विशेषतः इंडस्ट्री 4.0 हे जे आपल्याकडे म्हणजे पूर्ण जगभर जे येत होती क्रांती, चौथी औद्योगिक क्रांती, तर त्याच्या संबंधीच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. तसंच आता जे आपण ज्या संकटामध्ये सगळेच जण आहोत आणि आपण लवकर त्यातनं बाहेर पडूया अशी आपली सगळ्यांची अर्थात इच्छा आहे, ते म्हणजे की कोविड-19चं जे संकट आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आणि मग न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये आपण काय करू शकतो याबद्दलचं ते प्रेझेंटेशन आहे. आणि म्हणून मी त्याला हे नाव दिलेलं आहे, त्याला मी गुगल प्लस प्लस करिअर असं नाव दिलंय. आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे, मला स्क्रीन शेअरिंग करण्यासाठी परमिशन लागेल. तर कोऑर्डिनेटरना मी विनंती करतो की त्यांनी मला तशी परमिशन द्यावी. इथे लिहिलंय होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. तर होस्टनी जर का स्क्रीन शेअरिंग अलाउ केलं तर ज्यांनी ही झूम लिंक तयार केलेली आहे, तुम्ही जर का मला स्क्रीन शेअर करायला परवानगी दिली, ती पार्टिसिपंट मध्ये असते आणि त्याच्यामध्ये होस्टनी जर का एनेबल स्क्रीन शेअरिंग असं माझ्या नावासमोर केलं तर मला माझा प्रेझेंटेशन शेअर करता येईल. थँक्यू. ओके, तर स्क्रीन तुम्हाला दिसतो आहे का? माझं प्रेझेंटेशन मी तिथे ठेवलेलं आहे स्क्रीनवर आणि मी ते प्रेझेंटेशन मोड मध्ये घेऊन जातोय. तुम्हाला जर का प्रेझेंटेशन दिसत असेल तर फक्त मला सांगितलं तर.
ओके, प्रेझेंटेशन दिसतं आहे का तुम्हाला? तुम्ही थम्स अप दाखवलं तरी चालेल. एनीबडी हू कॅन. ओके, चॅटवर कळवलं तरी चालेल, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. ओके, थँक्यू. सो याला मी गुगल प्लस प्लस असं नाव देतोय आणि गुगल प्लस प्लस करिअर बिल्डिंग. आणि आपण हे जे लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये होतो त्याच्याच बरोबर अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आलेलो आहोत. कोविडच्या आणि अनलॉकचे बरेच व्हर्जन्स आपण आपण बघितलेले आहेत. तशाच लाईन्सवर आय एम ऑल्सो टॉकिंग अबाउट अनलॉकिंग द करिअर. आणि त्या दृष्टीने बघायचं झालं तर मुख्य म्हणजे की हे करिअर बिल्ड करताना इंडस्ट्री 4.0 हा जो पार्ट आहे तो का महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं टिकून राहायला लागेल याच्याबद्दलचं पहिला पार्ट मी तुमच्यासमोर शेअर करतो. पहिलं म्हणजे की जर का आपण काहीच केलं नाही आणि आता जशी शिक्षण पद्धती चालू आहे त्याच प्रकारे चालू दिलं तर त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजायला लागेल. आणि त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे जर तुम्ही कोडॅक नावाची जी कंपनी फेमस, त्या कंपनीचं 85% फोटोग्राफीचं मार्केट हे कोडॅकनी कॅप्चर केलेलं होतं. आणि या कंपनीनी जेव्हा लक्षात त्यांच्या आलं की फिल्म किंवा पूर्वी जे कॅमेरा फिल्म त्याचे डेव्हलपमेंट हे सगळं ज्याच्यामध्ये कोडॅक कंपनी होती, तर त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की आता जग हे डिजिटल कडे मूव्ह होत आहे तेव्हा तुम्ही लवकर याच्यात बदल करा आणि ते जर केलं नाही तर तुमचा मार्केट शेअर कमी होईल. तर तो मार्केट शेअर कमी होता होता तो शून्यावर आला आणि त्यांनी बदल करण्यासाठी नकार दिला. आणि म्हणून मी त्याला कॉस्ट ऑफ इनॅक्शन म्हणजे काहीच बदल करण्यासाठी आपण तयारी न करणे याची एक किंमत आहे आणि ती त्यांना चुकवायला लागली. तशी आता हर्ट्स आणि एव्हिस नावाच्या ज्या गाड्यांच्या कंपन्या आहेत त्यांना ओला आणि उबरच्यामुळे तशी किंमत चुकवायला लागली. हिल्टन आणि मॅरियट यासारखी जी हॉटेलची चेन आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती असते तर त्याला एअरबीएनबी आता टक्कर देते. आणि मर्सिडीज बेन्झ किंवा बीएमडब्ल्यू किंवा ऑडी या प्रकारच्या ज्या खूप मोठ्या गाड्यांच्या कंपन्या आहेत त्यांना उभं ठाकलेलं आव्हान हे गुगलचं आणि टेस्लाचं आहे. आणि त्यामुळे याच्यावर जर आपल्याला उपाय करायचा असेल की जे आपल्याला पण भेडसावणार आहे, आता सुद्धा भेडसावत आहे, तर आपल्याला लीप फ्रॉग म्हणजे बेडकाची उडी मारून चालणार नाही, आपल्याला पोल वॉल्ट करायला लागेल. आपल्या सगळ्यांना पोल वॉल्ट हा गेम माहिती असतो आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला जर बदल केला तर आपण टिकून राहू असं याच्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून माझा तुम्हाला विशेष करून आग्रह आहे तो म्हणजे करिअरचं जे आपल्याला नियोजन करायचं आहे ते असं काहीतरी छोटासा बदल करून आपल्याला पुरण्यातलं नाहीये. त्याबद्दलचं आव्हान म्हणून त्याला मी गुगल प्लस प्लस असं नाव दिलेलं आहे. हे करण्याचं एक महत्वाचं कारण की आपल्या आजूबाजूला जे जग बदलतं आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सांगितलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2022 पर्यंत म्हणजे अजून काहीच वर्षात 2च वर्षामध्ये 7.5 कोटी जॉब्स आता जे आहेत ते इररिलेव्हंट होतील. त्याचं काही उपयुक्तता जगामध्ये राहणार नाही. आणि नुसतं एवढंच नाही तर 2022 पर्यंत 13.3 कोटी असे जॉब्स तयार होतील की ज्याच्याबद्दलचं टायटल सुद्धा आज आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यामुळे आताची जी इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीज हे सगळं जे काम करतायत की ज्यामुळे आपण रेग्युलर बीई, बीटेक, बीकॉम, बीए हे जे तयार करतो आहोत त्या डिग्रीजना पुढे काही स्कोप नसेलच असं नाही. आणि ज्यांना स्कोप असेल त्यांचं टायटल आपल्याला माहिती नाही. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन. आज आपल्याला वेळेअभावी मी ते करत नाही, पण असे अनेक रोल्स मला भारतात आणि भारताच्या बाहेर दिसत आहेत. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तसे मिळाले की ज्याच्याबद्दल 5 वर्षापूर्वी आपण कल्पनाही करू शकलो नसतो. आणि त्यामुळे ते जे टायटल आपल्याला माहिती नसेल तर त्याबद्दल आपण शिक्षण काय देणार आहोत हा एक मूलभूत प्रश्न आहे. 54% प्रोफेशनल्स जे आत्ता काम करत आहेत, वेगवेगळ्या पदांवर आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये आहेत, त्यांना रिस्किलिंग हे लागणार आहे आणि ते त्यांनी नाही केलं तर ते मुख्य प्रवाहातून फेकले जातील. आणि हे सगळं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी 2018च्या त्यांच्या रिपोर्टमध्ये 2022 मध्ये काय होईल
याबद्दलचं त्यांनी केलेलं प्रोजेक्शन आहे. आता त्यावेळेला अर्थातच कोविड-19 नव्हता आणि त्यामुळे इंडस्ट्री 4.0 ज्याच्याबद्दल आपण पटकन बघू ते आणि आता आलेली कोविड-19 ची लाट याच्यामुळे जे काही रसायन तयार होणार आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला करिअर अतिशय डोळसपणे डेव्हलप करायला लागेल. युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज यांनी आखून दिलेला जो काय करिक्युलम आहे, शिक्षण अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जर का आपण करिअर डेव्हलप करायचं ठरवलं तर ते म्हणजे खूप धोकादायक आहे असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा आपण बघितलं तर आपण ऐकतो आहोत की अनेक लोकांना जॉब्स नाहीयेत, इंजिनियर झाल्यानंतर अनेक लोकांना जॉब मिळत नाही. तर 50,000 डेटा सायंटिस्ट आपल्याला आवश्यकता आहे भारतामध्ये आणि आपल्याकडे नाहीयेत ते. सायबर सिक्युरिटी याच्याबद्दलचे एक्सपर्ट्स आपल्याकडे नाहीयेत. किंवा तुम्ही जर एक उदाहरण बघितलं ते 2 वर्षापूर्वीचं आहे की युपी मध्ये 62 अनस्किल्ड जॉब्स हे जाहीर झाले आणि त्याच्यासाठी 93,000 ऍप्लिकेशन आले होते आणि त्याच्यातले 213 लोक ही पीएचडी होती. म्हणजे या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा की आपल्याकडे या प्रकारची रिक्वायरमेंट आहे पण आपल्याकडे ट्रेन लोक नाहीत आणि या प्रकारच्या कामांच्यासाठी मात्र 93,000 ऍप्लिकेशन फक्त 62 जागांसाठी येत आहेत आणि त्याच्यामध्ये 213 लोक पीएचडी आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की प्रचंड डिस्पॅरिटी ही आधीच होती. ही 2018 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे आपल्याला अर्जन्सी आहे की आपण आपलं करिअर अतिशय डोळसपणे डेव्हलप करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जो एक महत्वाचा भाग इंडस्ट्री 4.0चा येतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता येतं आणि त्या दोन्हीच्या बद्दलची चीनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल प्राथमिक शिक्षणामध्ये सुद्धा पासून शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि आपल्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या फॅकल्टी त्यांना इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमकं काय हे सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण जर का पूर्णपणे अभ्यासक्रमावर अवलंबून राहिलो तर आपल्याला हे सगळं नीट शिकता येईलच याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे माझा सर्व विद्यार्थ्यांना आग्रह असा राहील की तुम्ही स्वतःच्या करिअरच्या बद्दलचा कंट्रोल आपल्या हातात घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे इंडस्ट्री 4.0 ची प्रचंड मोठा बदल आपल्याला जाणवणार आहे तर त्याच्यामध्ये पटकन आधी आपण इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय हे बघू, त्याच्यानंतर नेमक्या काय प्रकारच्या स्टेप्स आपल्याला घ्यायला पाहिजेत हे पण आपण बघू. तर इंडस्ट्री 4.0 अर्थातच तुमच्या लक्षात आहे की म्हणजे आलं असेल की इंडस्ट्री 1.0, 2.0 आणि 3.0 चं एक्सटेन्शन आहे. इंडस्ट्री 1.0 म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती जी आपल्याला माहिती असते, मेकॅनायझेशन, स्टीम इंजिन, स्टीम पॉवर म्हणजे जेम्स वॉटच्या मुळे इंग्लंडमध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर 1870 मध्ये इंडस्ट्री 2.0 दुसरी लाट त्याच्यामध्ये आली, ती म्हणजे मास प्रोडक्शन, असेंब्ली लाईन किंवा इकॉनॉमीज ऑफ स्केल ज्याला म्हणतात, की एकाच सारखे अनेक प्रोटोटाईप किंवा अनेक मशीन्स तयार करणे, अनेक गोष्टी तयार करणे हे मशीनच्या साहाय्याने होणे. तिसरी लाट आली ती 1969च्या आसपास आणि ती म्हणजे इंडस्ट्री 3.0 आणि त्याच्यात ऑटोमेशन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स की ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि इंडस्ट्री 4.0 ही आली 2011 पासून आणि आता आपण त्यात जगतो आहोत. त्याला म्हणतात सायबर फिजिकल सिस्टम्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स, नेटवर्क्स वगैरे असं त्याच्यामध्ये येतं. तर इंडस्ट्री 4.0 हे अर्थातच येऊन अजून स्थिरावतंय, वाढतंय, टिकणार आहे आणि हे सगळं अजून एक दशक जेमतेम पूर्ण होतंय. 2011 मध्ये जर्मनीत आणि 2013 मध्ये फॉर्मली जर्मनीमध्ये त्याची सुरुवात झाली, म्हणजे 7 ते 9 वर्ष त्याला झाली. याच्यामध्ये असणारे कंपोनेंट्स जर आपण बघितले म्हणजे नेमकं हे इंडस्ट्री 4.0 काय आहे तर त्याच्यामध्ये 9 भाग येतात आणि या सर्व तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या प्रकारे उदय झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं प्रगती झालेली आहे आणि हे जेव्हा सगळे टेक्नॉलॉजी एकत्र काम करतात त्याला म्हणतात इंडस्ट्री 4.0. त्याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे ऑटोनॉमस रोबॉट्स आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे शब्द आपण ऐकलेले असतात, रोबॉट्स, कोबॉट्स, बॉट्स किंवा इंडस्ट्रियल रोबॉट्स हे पण ऐकलेलं असतं आणि या प्रकारामध्ये तुम्हाला अजून एक लक्षात येईल म्हणजे ड्रोन्स हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. तर आता बरंच आपण ऐकतो की ड्रोन्सच्या साह्याने मदतीने बऱ्याच गोष्टी कोविड-19च्या काळामध्ये होत आहेत. तर हे जे रोबॉट्स आहेत ते सगळे इज पार्ट ऑफ इंडस्ट्री 4.0. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये येतं सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे जे
फिजिकल वर्ल्ड आहे त्याचं सायबरमध्ये कन्व्हर्जन करणे, म्हणजे जे मूर्त विश्व आहे त्याचं अमूर्त विश्वामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन, त्याचं दर्शन करणे आणि त्याच्यामध्ये काही बदल करणे आणि मग ते परत मूर्त विश्वामध्ये आणणे, त्याला म्हणायचं सिम्युलेशन. आणि हे सिम्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे आपण इंजिनिअरिंग मध्ये गेली 50 वर्ष चालू आहे, त्याच्याही पेक्षा जास्ती. पण आता जे सिम्युलेशन आहे ते अधिक सायबर फिजिकल एकत्र आहे, म्हणून सिम्युलेशन हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. तिसरा जो आहे तो क्लाउड. याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असणार आहे. उदाहरणार्थ आपण नवीन जेव्हा फोन घेतो तेव्हा त्याच्यामध्ये क्लाउड टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, म्हणजे आपण जी आपली कॉन्टॅक्ट लिस्ट असते ती आपण नव्या फोनमध्ये क्लाउडवरनं डाउनलोड करतो, असं आपण म्हणतो. ते जे होतं त्याला क्लाउड म्हणतात. तर क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, क्लाउड सिक्युरिटी हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. बिग डेटा अनालिटिक्स, त्याचं सगळ्यात चांगलं सिंपल आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं उदाहरण म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड मध्ये डेटा हा प्रचंड आहे, त्याच्यामध्ये तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये 4 V's, व्हेलॉसिटी, व्हरायटी वगैरे असे सगळे तांत्रिक बाबी त्याच्यामध्ये येतील. पण अशा तऱ्हेचा बिग डेटा आणि त्याच्यावर असणारं अनालिटिक्स म्हणजे त्याचं केलेलं विश्लेषण, याच्याबद्दलचा सुद्धा भाग इंडस्ट्री 4.0 मध्ये येतो. आज थोडासा भाग आपण त्याच्यावर बघणार आहोत म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे आभासी विश्व कसं निर्माण होतं त्याच्याबद्दलचा पण भाग इंडस्ट्री 4.0 मध्ये येतो. सायबर सिक्युरिटी, याच्यामध्ये आपल्याला बिटकॉइन, इथेरियम, क्रिप्टोकरन्सी या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि सायबर सिक्युरिटी मी म्हटलं तसं आधी की आपल्याकडे कमी एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे तो एक अतिशय महत्वाचा करिअरच्या दृष्टीने असणारा एरिया आहे. 3D प्रिंटिंग हा पण एक खूप महत्वाचा एरिया आहे. 3D प्रिंटिंगनी मशीन्स तयार केली जात आहेत, खाण्याचे पदार्थ तयार केले जात आहेत, बऱ्याच गोष्टी 3D प्रिंटिंगनी तयार केल्या जात आहेत आजकाल. आणि बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, विशेषतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 3D प्रिंटिंगचा अंतर्भाव हा त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये केलेला आहे. तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, की जे आता 5G या तंत्रज्ञानामुळे अधिक आपल्याला आपल्या जीवनामध्ये येऊन भिडणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स याचा अर्थ ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत, टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा छोट्या गोष्टी सुद्धा असतील, या सगळ्या स्वतंत्ररित्या आणि मग क्लाउडमुळे एकत्रितपणे काम जेव्हा करतात त्याला म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेटमुळे त्या एकमेकांशी जोडल्या जातात. फक्त कम्प्युटर्स आणि मोबाईल एकमेकांशी जोडले जातील असं नाही, बाकीच्या साध्या गोष्टी सुद्धा, दैनंदिन वापरातल्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतील, याला म्हणायचं इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याचं एक वर्जन आपल्याला माहिती असतं ते म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, IIoT. अजून एक भाग आपल्याला जो बरेच वेळा आपल्या ऐकिवात असतो आणि तो या सर्व गोष्टींचा एक पायाभूत म्हणून समजायला हरकत नाही, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. आणि त्याचे अनेक रूप आपण पाहिलेली असतात, आपण त्याच्याबद्दलचे अनेक सिनेमे पाहिलेले असतात, त्यामुळे मी त्याच्यावर खूप वेळ देत नाही. पण मुख्य भाग असा आहे की इंडस्ट्री 4.0 याच्यावर आता यापुढचं जग हे अवलंबून राहील. आणि मी तुम्हाला उदाहरणं तर दाखवणार आहेच की हे फक्त सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी सीमित नाही, पण मी तुम्हाला एवढं डेफिनेटली सांगतो की इंडस्ट्री 4.0 हे म्हणजे जरी त्याच्या नावात इंडस्ट्री असलं तरी सुद्धा ते फक्त इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग किंवा औद्योगिक जगत याच्या पुरतं सीमित नक्की नाही. म्हणजे ते मेडिकल फील्ड पासून ते लीगल फील्ड आणि सिनेमा आणि मनोरंजन या फील्ड पासून ते कलाक्षेत्राच्या सर्व क्षेत्रात, सर्व उपक्षेत्रांमध्ये, तसंच फायनान्समध्ये आणि वित्त योजनांच्या मध्ये त्याचा वापर पण होणार आहे आणि त्याचा प्रादुर्भाव म्हणायचं झालं तर ऑलरेडी झाला. त्यामुळे इंडस्ट्री 4.0 पासून आपल्या कोणाची सुटका नाही. तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, लॉ काहीही करत असा, तुमचा स्वतःचा बिझनेस असू दे, तुम्ही शिकत असावा, शिकवत असा, या पुढच्या काळामध्ये इंडस्ट्री 4.0 याच्या इम्पॅक्ट शिवाय आपल्याला सहज जगता येईल अशी परिस्थिती आता उरलेली नाही आणि ती या पुढच्या काळामध्ये तर अजिबातच टिकणार नाही. तुम्हाला साधं उदाहरण देतो की इंडस्ट्री 4.0 करंट क्रायसिस मध्ये कसं वापरलं जाते. करंट क्रायसिस मध्ये मी कोविड-19चा उल्लेख करतोय आणि त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की रोबोट्स म्हणजे जे 9 कंपोनेंट्स आहेत, त्याला मी नवरत्न म्हणतो त्याची,
तर रोबोटिक्सचा वापर पेशंट्सना मदत करायला हॉस्पिटलमध्ये होतोय. चॅटबॉट्स आहेत. सिम्युलेशनचा उपयोग इटली किंवा युरोपमधले काही देश किंवा अमेरिका यांच्यावरनं आपल्याला काही शिकता येईल का? फ्लॅटनिंग द कर्व ऑफ कोविड-19 इन इंडिया याच्याबद्दलचं आहे. किंवा क्लाउडमध्ये आपल्याला डेटा कलेक्ट करणे याच्यासाठी त्याचा वापर होतोय. बिग डेटा अनालिटिक्समध्ये या प्रकारचा डेटा आल्यानंतर तो अॅनलाइज करण्यामध्ये होतोय. ऑगमेंटेड रियालिटीचा वापर, व्हर्च्युअल रियालिटीचा वापर जो AR VR मध्ये आहे त्याचा फार्मामध्ये होतोय, लाईफ सायन्सेस मध्ये होतोय. सायबर सिक्युरिटीचा उपयोग ब्लॉकचेनचा फायनान्समध्ये आणि तो लाईफ सायन्सेस मध्ये होतोय. 3D प्रिंटिंग वगैरे वगैरे. या सगळ्याचा जो वापर होतोय तो आपल्याला कोविड-19 मध्ये पण दिसतोय. आणि त्यामुळे इंडस्ट्री 4.0 याचा अर्थ फक्त कुठेतरी गाड्यांचे सुटे पार्ट करणाऱ्या एखाद्या फॅक्टरीमध्ये याचा उपयोग आहे असं नाहीये. यात तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला क्लिअरली दिसत आहे, जाणवत आहे आणि ते आता आपल्याला त्याचा फायदा पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला हे पुढचं चित्र दाखवायचं आहे की इंडस्ट्री 4.0 याच्यामध्ये जे एरियाज आहेत ते तुम्हाला लक्षात आलं असेल की ते मल्टी डिसिप्लिनरी आहेत आणि म्हणून मला हे चित्र तुम्हाला दाखवायचं आहे की याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोना मधलं 2015 मध्ये ग्रॅज्युएट होऊ घातली म्हणजे झाली असणार ही जी मुलगी आहे तिचं मेजर जर स्क्रीनवर एवढं दिसत नसेल कदाचित पण ह्युमन बायोलॉजी जीवशास्त्र हे तिचं मेजर फील्ड आहे आणि तिचं मायनर फील्ड हे फाईन आर्ट्स ड्रॉइंग आहे. म्हणजे तिची डिग्री ही जीवशास्त्रात आहे मूळ डिग्री आणि त्याची जी पदवी आहे ती तिची ड्रॉइंग मध्ये आहे, फाईन आर्ट्स ड्रॉइंग. आता हे जर आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये बोललो तर आपल्या सिस्टीम पूर्ण भंजाळून जाईल की असं कसं काय होऊ शकतं. तुम्ही मुळात विचार करा की हा मुलगा किंवा ही मुलगी सायन्सला आहे का आर्ट्सला आहे. कारण आपण अशी झापडं लावलेल्या सिस्टीम मध्ये वाढत होतो म्हणू आपण की तुम्ही जर आर्ट्स घेतलं तर तुम्ही सायन्सकडे ढुंकून बघायचं नाही, तुम्ही सायन्स घेतलं तर आर्ट्सकडे ढुंकून बघायचं नाही. कारण एकदा तुम्ही आर्ट्स घेतलं म्हणजे आता बाकी सगळं तुम्हाला वर्ज्य आहे जणू काही. माझं म्हणणं गेले कित्येक वर्ष हे आहे, मी स्वतः या पद्धतीमध्ये शिकलेलो नाही. माझं जे परदेशामध्ये शिक्षण झालं त्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंग करताना कॉमर्सचे भाग घेतले, लँग्वेजचे भाग घेतले आणि त्याच्यामध्ये मजा आहे. आणि म्हणून जेव्हा मी काउन्सिलिंग करतो मुला मुलींना त्यांच्या पालकांना सुद्धा काही वेळा तर तेव्हा मी त्यांना सांगतो की असं एखादा मुलगा किंवा मुलगी हे कपाळावर काहीतरी लेबल घेऊन येत नाही की हा म्हणजे बीकॉम किंवा ही म्हणजे MA असं लेबल घेऊन कोणीही जन्माला येत नाही. आपल्याकडे असणाऱ्या ज्या अनेक ॲबिलिटीज असतात, ज्या क्षमता असतात त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला रूपांतर करता येऊ शकेल. पण ती म्हणजे डिग्री आणि म्हणून काहीतरी सटवीनी आपल्या कपाळावर लिहून आपल्याला पाठवलंय की हा म्हणजे MAच व्हायला पाहिजे असं काही नसतं. आणि ह्याच्याबद्दलचं डेफिनेट स्टेप ही आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये दिसते आणि ती अतिशय महत्वाची आहे. जसं अभिजित सर म्हटले की हे आमूलाग्र बदल आहे, 34 वर्षानंतर झालेला आहे त्यामुळे त्याचं इट इज वेलकम. आणि नुसतं एवढंच नाहीये, त्याच्यासाठी लागणारी जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती नुसती GR किंवा अशा टाईप मध्ये नाहीये, हे तर खरंच आहे. याच्यामध्ये आपल्या सरकारचा अतिशय दूरदृष्टी जी आहे ती त्याच्यामध्ये दिसते की वर्षानुवर्ष 1 ते 3% एवढ्या अत्यंत नगण्य GDPचं कॉन्ट्रीब्युशन त्या अत्यंत महत्वाच्या फील्डमध्ये जे व्हायला हवं होतं ते गेल्या 75 वर्षात घडलं नाही. आणि आता आपण 6% ची भाषा करतोय. म्हणजे भारत हा देश बाकीच्या लोकांना टक्कर देण्यासाठी समर्थ करण्याची एक महत्वाचं पाऊल हे आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसेल. आणि खरोखर या पॉलिसीच्या बद्दल ही एकच स्लाइड मी तुम्हाला दाखवणार आहे. याचं कारण मला असं वाटतं की या पॉलिसी बद्दलची सर्व माहिती तुम्हाला वेबवर कळेल त्याच्यासाठी तुम्हाला माझी गरज नाहीये. त्याच्यासाठी एक 56-57 पानाचं डॉक्युमेंट आहे, ते आपण वाचू शकता. ते वाचायला काय 1-2 तास लागतील, त्याच्या पलीकडे फार नाहीये. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही सांगावं असं नाही, त्यातले महत्वाचे पॉइंट्स फक्त मी तुमच्या समोर ठेवतो कारण ते आपल्याला आपण काय करायचं हे समजण्यासाठी उपयुक्त. एक म्हणजे हे मल्टी डिसिप्लिनरी किंवा ट्रान्स डिसिप्लिनरी शिक्षण याचा उपयोग कसा होईल हे तुम्ही बघा. आता समजा कोणी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री करतंय, बरोबर, त्यामध्ये त्याची आत्ताची डिग्री हॉटेल मॅनेजमेंट. आता गेली 6 महिने हॉटेल बंद आहेत,
रेस्टॉरंट घ्या किंवा राहण्याची हॉटेल्स घ्या, या लोकांच्या पोटावर पाय येऊ शकतो. यांच्या नोकरीवर गदा ऑलरेडी आलेली आहे. पण आत्ताच्या सिस्टीम मध्ये येऊ घातलेल्या सिस्टीम मध्ये समजा त्यांनी मेजर हे हॉटेल मॅनेजमेंट आणि मायनर म्हणजे उपपदवी किंवा पदविका ही त्यांनी जर का फायनान्स मध्ये घेतलेली असेल, तर निदान त्याचा वापर करून तो कुठेतरी चार्टर्ड अकाउंटंटच्या बरोबर काम करू शकतो, बँकेमध्ये काम करू शकतो, काही स्वतःच काम घेऊ शकतो, डेव्हलप करू शकतो. ही पदवी किंवा उपपदवी किंवा पदविका ही आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अलाउडच नाहीये. आणि हेच नेमकं या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी मोडीत काढलंय, की ज्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचा विषय आणि उपपदविका ही घेता येईल आणि त्यामुळे आपली एम्प्लॉयबिलिटी अर्थातच वाढेल. मी म्हणलं तसं आता समजा हॉटेल मॅनेजमेंट केलेला एखादा मुलगा मुलगी हा जर म्हणला की आता 6 महिने हॉटेल बंद आहेत तर हरकत नाही, दुसरं जे माझं चलनी नाणं आहे त्याचा वापर करून मी काहीतरी शिकतो किंवा त्याचा वापर करून मी नोकरी करू शकतो, पैसा कमवून आणू शकतो, घराला सपोर्ट करू शकतो, तर शक्य आहे ना. तर हे अजूनही सिस्टीम मी पूर्णपणे अभिजित सरांशी सहमत आहे की ही काय लगेच उद्या होणार नाहीये. इनफॅक्ट ती व्हायला 3, 4, 5 वर्ष सुद्धा लागू शकतात. पण म्हणून हा जो मुद्दा आहे तो आपण आपल्या पद्धतीने कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते आपलं हे सगळं डिस्कशन झालं की मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये अजून एक भाग महत्वाचा दिसतोय की व्होकेशनल ट्रेनिंगवर अतिशय मोठा फोकस आहे. म्हणजे 10+2+3 याच्या पलीकडे जाऊन 5+3+3+4 याच्यामध्ये मधले जे 3+3 आहेत याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंगचं कंपल्सरी एक्सपोजर सर्व मुलांना मुलींना मिळणार आहे, विच इज व्हेरी गुड. कारण युरोपमधले अनेक मुलं मुली हे अनावश्यक गोष्टी ज्या पुढे आपल्याला शिकाव्याच लागतात त्या शिकत नाहीत ना. त्यांना जे आवडतं त्या गोष्टीमध्ये ते रममाण होतात, त्याच्यामध्ये चांगलं काम करतात आणि त्यांना उत्कृष्ट प्रकारचा पैसाही मिळवता येतो आणि समाजात स्थानही मिळवता येतो. तर हे याच्यामध्ये येणार आहे. बीएड इन्क्लुसिव्ह आहे, एमफिल मूळ ह्याच्यातनं काढून टाकलेलं आहे, थेट पीएचडी आहे. असेसमेंट, मुला मुलींची असेसमेंट ही इझी केलेली आहे. क्रेडिट ट्रान्सफर कन्सेप्ट आहे. आणि शेवटचा मुद्दा मी घेतो कारण मी म्हटलं तसं याच्यावर मी आज फार बोलणार नाहीये. ती पॉलिसी तुम्ही मुळात स्वतंत्ररित्या वेबवर वाचू शकता. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. 3 आठवड्यापूर्वीच घडलेली घटना आहे. काउन्सिलिंगला एक मुलगा आला होता, त्याचे आई वडील आणि मान खाली घालून होते, घरात टेम्परेचर वाढलेलं होतं हे कळत होतं. आणि याचं महत्वाचं कारण असं होतं की त्या मुलाची 2 वर्ष इंजिनिअरिंग मध्ये गेलेली होती आणि त्याला पास होता येत नव्हतं. आणि 3rd इयर मध्ये आता आम्ही कंटिन्यू करू का आम्ही आता पुरा येरे माझ्या मागल्या साक्षीडी सारखं पहिल्यापासून सुरुवात करू, असा त्याचा प्रश्न होता. आत्ताच्या सिस्टीम मध्ये त्याला पर्याय नाहीये की 3रं आणि 4थं रडत खडत का होईना पण इंजिनिअरिंग पूर्ण करावंच लागेल. आणि नाही केलं तर आत्ताची गेलेली 3 वर्ष जी आहेत ती पूर्णपणे नष्ट झाली. त्याच्यानंतर त्याला परत बीएससी सुरू करावं लागेल. आता बघा नवीन पॉलिसीमध्ये काय होईल. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट याचा अर्थ 2 वर्ष पूर्ण झाली तर तो डिप्लोमा घेऊन किंवा ऍडव्हान्स डिप्लोमा घेऊन इंजिनिअरिंगचा बाहेर पडू शकेल आणि त्याचा त्याला उपयोग होईल, म्हणजे त्याला एम्प्लॉयबिलिटी वाढेल. तर या मुलाला मी आता दुर्दैवाने सांगू शकत नाही की बाळाराय तुला आवडत नसेल तर तू फायनान्स मध्ये एमबीए कर, असं मी त्याला आता सांगू शकत नाही. याचं कारण त्याला आता ती डिग्री घेणं आवश्यक आहे. तर हा पार्ट आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये दिसतोय. आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण ही पॉलिसी आपल्याला किती लवकर लागू होते याची वाट पाहायला नको. पॉलिसी उत्तम आहे, ती इम्प्लिमेंट कशी होईल त्याच्याबाबत अनेक शंका कुशंका ऍज युजल आपल्या देशामध्ये लोक घेतात. आणि येस इम्प्लिमेंटेशन मध्ये ते काही इतकं सोपं नाहीये हे सगळ्यांना कळत आहे. पण मुळामध्ये ही स्टेप घेणे याच्यामध्ये दूरदृष्टी दिसते, यात अजिबातच शंका नाही. आणि याचा उपयोग आपण आपल्या पातळीवर कसा करायचा हा तर आपला मूळ विषय. मी तुम्हाला फक्त आधी त्याची पार्श्वभूमी सांगितली की हे इंडस्ट्री 4.0 त्याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला हे पटेल आणि ते पटवून देणं हाच माझा उद्देश आहे की आपल्याला आपल्या करिअरचा ताबा घेणं आवश्यक आहे. आपण पूर्णपणे जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर ते काही घडेल असं मला वाटत नाही. व जे जग अत्यंत वेगाने बदलत आहे आणि आपण त्याला तयार अदरवाईज राहणार नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मी हे म्हणत आलोय गेले कित्येक महिने वर्ष की आपण टेस्ट मॅचची तयारी करतो आणि सगळं जग जे आपल्या बाजूला बदलत आहे, जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगतो आहे ते T20च्या गतीने बदलत आहे आणि आपण टेस्ट मॅचची तयारी करतोय. आपल्याला वाटतं की 5 दिवसाची टेस्ट मॅच आहे आणि इथं म्हणजे 20 ओव्हरमध्ये मामला खतम आहे.
तर अशा गतीने जर आपण करत राहिलो तर आपण टिकणार नाही. आणि आत्ता जर तुम्ही मला विचारलं की पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही काही केलं नाही, आता जसं चाललंय तसं चालू दिलं तर काय होईल? काय नाही होणार. तुम्हाला डिग्री मिळेल, तुम्ही ती भिंतीवर मस्तपैकी लटकवून ठेवू शकाल, तुम्ही त्याला फ्रेम कराल आणि रोज पूजा कराल. याच्या पलीकडे त्या डिग्रीला काय फारसा अर्थ असेल असं नाही. कारण तुमच्याकडनं जगाची अपेक्षा फार वेगळ्या पातळीवर राहणार आहे आणि त्याची तयारी आपण करतच नाही आहोत. तर माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की हे जे टेस्ट मॅचचा जो काय सगळा माइंडसेट आहे तो आपण वेगाने बदलूया आणि T20ला तयार होऊया. काय बदलतंय बघा, 4 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा सायबर आणि फिजिकल या 2 गोष्टी वेगळ्या होत्या. आता त्या सायबर फिजिकल एक झाल्या इंडस्ट्री 4.0. ओनरशिप सोल्युशन्स होती ती आता प्लॅटफॉर्म प्ले मध्ये आलेली आहेत. म्हणजे ओला, उबर घ्या, एअरबीएनबी घ्या, हे सगळे प्लॅटफॉर्म ऍग्रिगेटर्स किंवा प्लॅटफॉर्म प्ले आहेत. ज्याला रीडिंग, अरिथमॅटिक, रायटिंग या पद्धतीने सगळं घोका आणि ओका 21 अपेक्षित जे शिक्षण चालू होतं ते बदलून इंटरॅक्टिव्ह, इंडिव्हिज्युअलाइज आणि इंटरडिसिप्लिनरी असं शिक्षण आलेलं आहे. आणि नोईंग याला काही अर्थ उरलेला नाही, डुईंग याला अर्थ उरलाय आणि आलेला आहे. आणि म्हणून मी माझ्या लेक्चरची, माझ्या या तुमच्याशी असणाऱ्या संवादाची आणि करिअरचंच मुळी नाव, हे करिअरचं नाव गुगल प्लस प्लस असं दिलेलं आहे. हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना नोईंग, हे गुगलमध्ये आहेच. तुम्हाला ते कसं वापरता येईल ह्याला मी गुगल प्लस प्लस म्हणतोय. आणि म्हणून माझा तुम्हाला आग्रह राहील, किती वेळा मला त्याचं रिपिटेशन करायला लागली तरी चालेल, पण गुगलचं करिअर आता उपयुक्त नाही. कारण सर्व प्रकारची माहिती तुमच्या मोबाईलवर ऍट युअर फिंगर टिप्स उपलब्ध आहे. तुम्ही त्याचं काय करता ह्याला डुईंग म्हणतात, त्याला मी गुगल प्लस प्लस म्हणतोय. तुम्ही बघाल की या पुढच्या काळामध्ये 2020 मध्ये, आणि म्हणजे आता आपण जे जगतो आहोत आणि त्यातले 8 महिने संपत आले, वाटत नाहीये पण संपत आले, तर 2015 पासून तुम्हाला दिसेल की 5 वर्षामध्ये रिक्वायरमेंट्स मार्केटच्या बदलत आहेत, त्या आमूलाग्र बदलत आहेत. जी क्रिएटिव्हिटी म्हणून इथं लिहिलेलं होतं ते ऑलरेडी 3ऱ्या स्थानावर आलेलं आहे. आणि क्रिएटिव्हिटीच्या बद्दल आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये अजिबातच शिक्षण नाही. कोणीच हे अमान्य करणार नाही. अगदी तुटपुंज काहीतरी छुटपुट इकडे तिकडे केलं जातं, याच्या पलीकडे क्रिएटिव्हिटीवर आपल्याकडे काम केलं जात नाही. आपल्याकडे घोका आणि ओका याच्यावर प्रचंड भर आहे, मेमरायझेशनवर भर आहे, रोट मेमरीवर भर आहे. आणि हे जर आपण करत राहिलो तर आपण टिकणार नाही. याचं कारण तुम्हाला दिसतंय, हे फ्युचर ऑफ जॉब्स मध्ये सांगितलेली गोष्ट आहे. या पुढच्या काळामध्ये जर तुम्ही क्रिएटिव्ह नसाल तर तुम्ही केलेल्या पाठांतराला अजिबात अर्थ नाही. आणि ही गोष्ट आपल्याला खूप एक 2-3 वर्षांमध्ये जर का कळली आणि तोपर्यंत आपण तयार नसू तर आपल्याला नोकरी जाईल, स्वयंरोजगार जाईल, आपल्याला खूप मोठी तयारी तेव्हा करायला लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय आत्तापासूनच आपण जागे होऊया. आणि याची काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो आणि काही मी व्हिडिओज तुमच्यासाठी प्ले करणार आहे. होपफुली यू विल लाईक दोज व्हिडिओज. की हे तर मी प्ले करणारच आहे 2, पण हा जो व्हिडिओ आहे हा ठाण्यामधला आहे. ठाण्यामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये आपण ऑर्डर जेव्हा देतो तेव्हा कोणीतरी आपल्याकडे येतो आणि तो किंवा ती आपल्याला विचारतात की तुम्हाला काय हवंय, पाणी हवंय, डोसा हवाय, इडली हवी वगैरे वगैरे. आणि आपण त्यांना ऑर्डर देतो आणि ते आपल्याला आणून देतात. हा जो प्रकार करणारे जे सर्व्हर्स आहेत ते ठाण्यामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये त्या माणसाने, तो जो मालक आहे त्यांनी एक रोबोट ठेवला आणि त्या रोबोटची किंमत आहे 1 लाख रुपये. आणि त्याचं म्हणणं असं आहे की हा रोबोट असल्यामुळे मला ना त्यांच्या पगाराची चिंता आहे, ना त्यांच्या सुट्टीची चिंता आहे, ना कशाची चिंता आहे, ना त्यांचं कुठलं मेडिकल इन्शुरन्स भरायचं आहे किंवा त्यांना काही TADA द्यायचं आहे, भानगडच नाही काही. रोबोट आहे, 1 लाख रुपये एकदा खर्च झालेले आहेत, झालं संपला माझा खर्च. त्यामुळे केव्हाच माझा 3 ते 4 महिन्यामध्ये वसूल झाला म्हटला. आता विचार करा, ही गंमत म्हणून आपण विचार घेऊ शकतो हा की बुवा एक काहीतरी मशीन वापरले. पण आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या प्रचंड रेस्टॉरंटच्या नंबरमध्ये समजा सर्व सर्व्हर्स हे रोबोट झाले, तर ह्या प्रकारचं काम करणारे जे असंख्य लोक आहेत त्यांचं काय, आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या घरच्यांचं काय. म्हणजे हा विचार जर आपण केला नाही आणि जर आपण दुसरं कुठलंही स्किल मिळवलं नाही, कारण ते आपल्याला युनिव्हर्सिटीत शिकवलं नाही, तर आपण बाहेर फेकले जाणार आहोत प्रवाहात. याच्याबद्दलचा अजून एक व्हिडिओ मी ऍक्च्युली प्ले करतो आणि होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल. याचा आवाज येतोय का, कम्प्युटर मधला आवाज येतोय का, एवढं फक्त सांगा मला. आणि
कम्प्युटर मधला जो मशीनचा आवाज आहे तो येतोय का फक्त चॅट विंडोवर सांगा, कारण पुढे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तो महत्वाचा असणार. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण सांगतो. मर्सिडीज बेन्झचा प्लांट आहे. 690 लोक जिथं काम करत होती तिथं आता फक्त 19 लोक काम करतात. आणि त्यांचं काम काय आहे? ही शेवटची जी लाईन आहे त्याच्यामध्ये मर्सिडीज बेन्झचा लोगो गाडीवर चिकटवणे आणि सगळे एकदा बघणे की सगळं ठीक आहे की नाही. लक्षात घ्या, मर्सिडीज बेन्झ आहे. 690 इंजिनियर्स वर्षानुवर्ष जिथं काम करत होते त्यांना काही महिन्यामध्ये अच्छा म्हणण्यात आलं आणि आता फक्त तिथे 19 लोक काम करतात. हे मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. समजा उद्या या गोष्टी भारतामध्ये व्हायला लागल्या आणि याच्यामधनं अनेक लोकांचे जॉब, ऑलरेडी जॉब मिळणं कसं अवघड आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्यात ह्या गोष्टी येऊ घातल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक रेस्टॉरंटचं उदाहरण सांगितलं, हे गाडीचं उदाहरण सांगतोय. किती फील्ड सांगू मी तुम्हाला की ज्याच्यामध्ये हे येऊ घातलेलं आहे. इट इज जस्ट राउंड द कॉर्नर. आणि त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? तुम्हाला वाटायला नको की हे फक्त रेस्टॉरंटमध्ये आणि गाड्यांमध्ये किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये होतंय. कॉमर्स फील्ड घ्या, त्याच्यामध्ये फेडरल बँक म्हणून एक केरळमधली बँक आहे आणि त्यांचं असं आहे की त्यांनी बीकॉम, एमकॉम, सीए, आयसीडब्ल्यूए या प्रकारच्या लोकांना हायर करण्याचं जो पार्ट आहे तो सगळा ऑटोमॅटिक केलेला आहे. केवायसी आता ह्युमन इंटरव्हेन्शन काहीही नाही. हँडलिंग ऑफ बँक नोट्स याच्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता ऑटोमॅटिक होणार आहेत. आता या वर्षीचा सुद्धा टॅक्स रिटर्न जो आहे तो आपल्याला सरकार सांगतंय की तुम्हाला ऑटो फील्डच येईल. चार्टर्ड अकाउंटंट्स हे माझ्या सर्व प्रेझेंटेशनला पुढच्या रो मध्ये बसलेले असतात आणि ते म्हणतात की आम्हाला माहिती नाही अजून 5 वर्षानंतर चार्टर्ड अकाउंटंटची जेवढी आता गरज आहे तेवढी उरणार आहे का. म्हणजे आता लक्षात घ्या की हे फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रीमध्ये लागणार आहे असं नाही. मॅन्युफॅक्चरिंग कॉमर्समध्ये पण आलंय. कॉमर्समध्ये सुद्धा तुम्हाला जर तुम्ही याच्याबाबत वेळेत जागा झालं नाहीत तर आत्ताचे असलेले जॉब जाण्याची शक्यता आहे आणि नंतरचे जॉब न मिळण्याची शक्यता आहे. तर ही गोष्ट आपण अगदी डोळे उघडे ठेवून लक्षात ठेवली पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करतो. At ICICI Bank, once the notes are collected at various cash collection points, they go to a state-of-the-art note processing facility. A first-of-its-kind robotic note sorting system in India, which makes the note sorting process automatic and highly efficient. At the core of the system is a fully automated robotic arm that feeds incoming notes to the note sorting units. These note sorting units perform a range of high precision quality checks on each and every note. Only ICICI Bank's robotic arm in note sorting. सो मला तुम्हाला दाखवायचं हे होतं की कॉमर्स हे फील्ड पण याच्यापासून सुटणार नाहीये. म्हणजे आयसीआयसीआय बँकेची ही ऍडव्हर्टिजमेंट नाहीये, म्हणजे मी करत नाहीये. पण यातनं तुम्हाला लक्षात येईल की जर एक बँक हे करू शकतात तर बाकीच्याही बँका करू शकतात. आणि तेच काम जे पूर्वी मॅन्युअली केलं जायचं त्या लोकांना आता कामच नाहीये ना. हे प्रत्येक फील्ड मध्ये घडणार आहे, कमी अधिक वेगाने घडणार आहे, भारतात उशिरा घडणार आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण म्हणून तुमचं करिअर आता कुठे सुरुवात होते ना. मी ज्या बहुतांशी लोकांशी बोलतो आहे ते 20-30 मुलं मुली तुम्ही आहात. माझं ठीक आहे, मी आता 52 वर्षाचा आहे. पण तुमच्यासाठी पुढचे 20-30 वर्षाच्यासाठी ह्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे का नको असं मला तुम्हाला प्रश्न आहे. समजा आपण आर्ट्स फील्ड मध्ये बघूया. हे जे चित्र आहे ते चित्र ख्रिस्टीज म्हणून एका ऑक्शन हाऊस मध्ये $10,000 आसपास विकायला ठेवलं गेलं. ऑक्शन म्हणजे त्याचा लिलाव होत होता आणि $10,000 हे त्याचं बोली लावली गेली आणि निष्पन्न असं झालं की एका माणसाने त्याला $4,32,000 $500,000 ऑलमोस्ट मोजले. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं, त्यांनी चेक लिहिल्यानंतर की हे जे चित्र आहे
ते एखाद्या माणसानी, ह्युमन बिईंगनी काढलेलं नाही, मानवी कलाकृती नाही. ही जी आहे ती एका इक्वेशननी काढलेली आहे. आणि हे जे इक्वेशन आहे ते कम्प्युटरनी तयार केलेलं आणि त्यांनी काढलेलं हे चित्र आहे. म्हणजे त्यांनी जो चेक लिहिला $4,32,500 तो एका कम्प्युटरच्या कलाकृतीला दिला त्यांनी. तुम्ही असं समजू नका हे फक्त चित्र काढण्यामध्ये आहे. पोएट्री, एक कविता लिहिली गेली ज्याला प्राइज मिळालं आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि ती कविता एका कम्प्युटरने लिहिलेली आहे. हे झालं 2018च्या अखेरीला. लँग्वेज ट्रान्सलेशन ऑलरेडी होत आहे. गुगल ट्रान्सलेट हे बऱ्यापैकी चांगलं होत चाललंय. आता अजूनही काही गमती जमती होतात त्याच्यामध्ये, पण तुम्ही समजा इंग्लिशमध्ये बोललात आणि ते जॅपनीज मध्ये कन्वर्ट करायचंय, स्पॅनिश मध्ये करायचंय, हे ऑलरेडी व्हायला लागलेलं आहे. इकॉनॉमिक्स इज युझिंग बिग डेटा अनालिटिक्स, इकॉनॉमिक पॉलिसीज आर युझिंग रोबोट्स आणि लीगल फील्ड सुद्धा याच्यापासून सुटलेलं नाही. 2018 मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये जो निर्णय 13 टॉप जजनी दिलेला होता त्याच्या तुलनेत 1 वेळामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त ऍक्युरेट रिझल्ट हा कम्प्युटरनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी दिला. बराच बॅकलॉग आपल्याकडे आहे. याच्यासाठी मला सुदैव आहे की मला असं काम करायची संधी मिळाली की राज्यसभेमध्ये एक बिल प्रपोज करण्यामध्ये माझा थोडासा खारीचा वाटा राहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही याच्यावर प्रपोजिशन दिलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा आपण सिव्हिल कॉर्पोरेट किंवा आर्बिट्रेशनच्या मध्ये करावा, कारण आपल्याकडे प्रचंड बॅकलॉग आहे. 25-25 वर्ष निकाल लागू शकत नाहीत कारण केसच उभी राहत नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्याचा वापर करता येईल. म्हणजे परत बघा की लीगल फील्ड, विधी याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. समजा तुम्ही बघायला गेलात मूवी, याच्यामध्ये डान्स मूव्स आर ऑलरेडी बीइंग क्रिएटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्युझिक तर ऑलरेडी कंपोज झालेलं आहे. 2018 मधलं फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राचा कंडक्टर ते जे करतात ना ते एका रोबोटनी केलेलं आहे. एक ओरिजिनल रॅप सॉन्ग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार करून झालं, जुनं झालं होतं. आणि हॉरर स्टोरीज याच्यामधली एक हॉरर स्टोरी शेल्बी नावाच्या कम्प्युटरने लिहिलेली आहे, पूर्ण स्टोरी. एवढंच जाऊ दे, गेम ऑफ थ्रोन्स म्हणून जी अत्यंत प्रसिद्ध असणारी सिरीज आहे त्याच्यामधला नवीन चॅप्टर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुम्ही सांगा, माझ्या मनामध्ये प्रश्न येतो, स्टोरी, व्हिज्युअल इमेज, डान्स, म्युझिक हे सगळं जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार असेल तर पुढचा बाहुबली किंवा नवीन हिट मूवी हा माणसाने लिहायची गरज आहे? तुम्हीच विचार करा. म्हणजे ज्याला आपण अशी क्षेत्र की जी राखीव आहेत की ज्याच्यामध्ये रोबोट्स वगैरे ना काही करताच येणार नाही असं आपल्याला वाटतं आहे, की ज्याच्यामध्ये डान्स आहे, म्युझिक आहे, कविता आहे, मानवी भावनांचा भाग आहे, तो इम्युन नाही. आणि म्हणून जे लोक आता आर्ट्सला आहेत त्यांनी असं आरामात खुर्चीत रेलून बसू नये की अहो इंडस्ट्री 4.0 एक तर भारतात याला खूप वेळ आहे. दुसरं, ते आलं तरी सुद्धा येणार मॅन्युफॅक्चरिंग, नाही तर तुमचं काय ते इंजिनिअरिंग आणि आयटी मध्ये. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही कविता लिहितो. कविता कम्प्युटर तुमच्यापेक्षा जास्ती चांगली लिहिण्याचे दिवस आले ऑलरेडी. तर म्हणजे आपण जागल होण्याची खूप गरज आहे आणि आपण बेसावध राहिलो तर आपल्याच पोटावर पाय आहे. म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय की तुम्ही काहीतरी आपण एकत्र याच्याबाबत करूया. मी एक व्हिडिओ आहे तो स्किप करतो इन द इंटरेस्ट ऑफ टाइम. मी तुम्हाला हे दाखवण्याच्या प्रयत्नात आहे की ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी हा जो एक नवं रत्न जे आहे इंडस्ट्री 4.0 ची त्याच्यामधला एक भाग आहे. ते कुठपर्यंत आलंय हे मी तुम्हाला दाखवतोय. 2019 मधली, म्हणजे आता ऑलमोस्ट 1 वर्ष पूर्ण होत आलं. 2019च्या शेवटी आलेले हे तंत्रज्ञान आहे. ही जी बाई तुम्हाला दिसते ती मायक्रोसॉफ्टची एक व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि तिला समोर बसलेल्या 4-10 हजार जॅपनीज लोकांच्या समोर जॅपनीज मध्ये एक कीनोट स्पीच द्यायचंय. अर्थातच या अमेरिकन बाईला काही जॅपनीज येत नाही, परंतु तिने तंत्रज्ञानाच्या साह्याने ते कसं डिलिव्हर केलं हे बघा. आणि आपल्याला अक्षरशः अचंबित होण्यासारखी हे तंत्रज्ञान आहे, पण ते ऑलरेडी आलेलं आहे. Let's get started. First, let me introduce you to Mini-Me. There she is, my perfect holograph. And thanks to the power of HoloLens 2, she just floats right with me. I'm literally holding my hologram, so natural. Now she's a little small to do a keynote. So let's get her up so she can do full-size Japanese keynote. Render keynote.
に驚くべきことがあります。私たちは最新の複合現実キャプチャ技術を使用し、私のホログラムを作成しています。実在の लक्षात आलं असेल की हुबेहूब त्या बाईची प्रतिकृती आणि ती जे मनामध्ये बोलते आहे जिवंत बाई, त्याची ही प्रतिकृती जॅपनीज मध्ये ट्रान्सलेशन करून मोठ्याने बोलते आहे आणि ते लोकांना ऐकू येत आहे. आणि हा प्रकार थक्क करणारा आहे, मागच्या वर्षी घडलेला आहे आणि त्याचे काही रूपांतर मी तुम्हाला पुढे दाखवतो. पण हे तंत्रज्ञान आता फार दूर नाही आपल्याला, तर याच्याबाबत पण आपल्याला जागरूकता ठेवली पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे, काही ठराविक एरियाज आहेत की ज्याच्याबाबत मी तुम्हाला आगवा करू इच्छितो. म्हणजे इंडस्ट्री 4.0 नी कुठे कुठे इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मी आता जे कोविड-19च्या काळामध्ये होतं ना, लॉकडाऊन मध्ये रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन या पद्धतीने मी काही झोन्स तयार केलेत आणि प्युअरली माझं स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे, हे काही कुठल्या इंटरनॅशनल रिपोर्ट मधनं वगैरे घेतलेलं नाही, त्यामुळे कदाचित त्याच्यात थोडं पुढे मागे होऊ शकेल. पण रेड झोन मध्ये सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शनल गोष्टी येतील, म्हणजे जिथे रिपिटेटिव्ह काम आहे, क्लरिकल काम आहे, डेटा एंट्रीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये जर एक सातत्य आणि एक एकसूत्रीपणा आहे असं जर असेल तर हे सर्व धोक्याचे एरियाज आहेत. त्याच्यामध्ये टेस्टिंग फील्ड येतं सॉफ्टवेअर मधलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधलं फील्ड येतं, ऑटो सेक्टर त्याच्यामध्ये नक्की येतो, प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधले काही भाग त्याच्यात येतात, मेडिकल मधलं भरायचं झालं तर पॅथॉलॉजी येतं, रेडिओलॉजी येतं. समजा ऑरेंज झोन घेतलं म्हणजे त्या मानाने अजून त्याला धक्का मिळायला वेळ आहे आणि म्हणून आपल्याला थोडा सावरायला वेळ आहे. त्याच्यामध्ये येईल जिथे ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्सफॉर्मेशनल, म्हणजे ज्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचे असे जे विषय असतात, तर त्याच्यामध्ये डेटा अनालिसिस येईल, कन्सल्टिंग येईल, मॅनेजमेंट येईल, सर्जरी येईल, फिजिशियन, फॅमिली फिजिशियन येईल, असे मेडिकल मधले, इंजिनिअरिंग मधले असे मी काही तुम्हाला रोल सांगतो किंवा आर्ट्स कॉमर्स मधले पण. ग्रीन झोन म्हणजे जिथे बऱ्यापैकी सेफ आहे अजून तरी आणि अजून एक 10-15 वर्षापर्यंत सेफ राहण्याची शक्यता आहे, अशा गोष्टीमध्ये मी लिहीन की ट्रान्सफॉर्मेशनल रोल्स जिथे असतात ते मेंटल हेल्थ, सायकियाट्री, सायकोलॉजी हे सगळे एरियाज फार महत्वाचे होत जातील. मेंटरिंग, नेटवर्किंग हे जे सगळे एरियाज आहेत, इंडस्ट्री 4.0च्या बेसिक टेक्नॉलॉजीज आता आपण सुद्धा अनेक एकमेकांशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत, ती नेटवर्क टेक्नॉलॉजी आहे, ती सुद्धा येते इंडस्ट्री 4.0 मध्ये आणि ती टेक्नॉलॉजी अर्थातच या पुढच्या काळामध्ये प्रचंड लागणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या शाळा सुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत, त्यांना लागणारच ना हे तंत्रज्ञान. तर ही सेफ मध्ये होतं. तर आपण नेमके कुठे आहोत, ते रेड मध्ये असू तर ऑरेंज मध्ये कसे जाऊ, ऑरेंज मध्ये असू तर ग्रीन मध्ये कसे जाऊ आणि जर आपण सुरू करणार असू तर ग्रीन मध्येच कसं सुरू करू, याच्याबद्दलचा विचार आपल्याकडे कॉन्शियसली व्हायला हवाय. ते नाही केलं तर आपला जॉब धोक्यात आहे, आपल्या बरोबर अनेक लोकांचा त्याच्यामध्ये नुकसान आहे, हे आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून Google++ करिअर. आता हे कसं करायचं मी अर्थात तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये सांगणार आहे आणि मी माझ्या सेकंड हाफ मध्ये ऑलरेडी आलेलो आहे. मी तुम्हाला उदाहरणं पण देऊन सांगणार आहे की नेमकं कॉन्क्रीट आपण काय करू शकतो. तर मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला बिफोर आय गेट देअर सांगायची आणि ती अशासाठी सांगायची की मला खूप वेळा लोकांनी असं म्हटलंय, तुम्ही जे काय म्हणता ना की इंडस्ट्री 4.0 वगैरे, त्याच्यामध्ये एक तर ते भारतात यायला खूप वेळ लागतो, आलं तर, आणि समजा ते आलं तरी सुद्धा काय बदल हा होतच राहिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय सांगताय. इंडस्ट्री 1 पासून 2 पर्यंत बदल झाला, 2 पासून 3 पर्यंत बदल झाला, 3 पासून 4 पर्यंत बदल झाला. म्हणजे जेव्हा कम्प्युटर आले तेव्हा सगळे बँकांमधले लोक म्हणले होते की नाही रस्त्यावर उतरून की आता आमच्या पोटावर पाय आला, आम्हाला जॉब नाही, आम्हाला कम्प्युटरच जर सगळं करायला लागले तर आमच्याकडे कसं काय, आमचं कसं काय होणार. बघा ना आता तुम्ही बँकेत गेलात तर कम्प्युटर आणि माणूस शेजारी शेजारी बसून काम करतो. त्यामुळे हे इंडस्ट्री 4.0 याचा काय बागुलगोवा जो तुम्ही दाखवताय त्याला काय फारसा अर्थ नाहीये. आमचं जे काय चाललंय ते चालू दे, फारसा काही बदल होणार नाही, थोडं इकडचं तिकडे, याच्या पलीकडे काही नाही. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की चेंज इज नॉट न्यू. बदल ही काही नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगत नाहीये, पण ज्या वेगाने तो बदल होतोय त्या वेगामध्ये जर आपण टिकलो नाही तर कठीण आहे आणि ते न टिकण्याचा संभव जास्ती आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो. इंडस्ट्री 1 आणि 2 आपण बाजूला ठेवू, इंडस्ट्री 3 आणि 4 मध्ये बदल सांगतो. इंडस्ट्री 3 याच्यामध्ये टेलिफोन, आपण जे फोनवर बोलतो ते, त्याच्यामध्ये 100 मिलियन नवीन युजर्स मिळण्यासाठी लागलेली वर्ष आहेत 75. 75 वर्षामध्ये 100 मिलियन लोक हे फोन वापरायला लागले. जर तुम्ही पोकेमॉन गो नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याचे 100 मिलियन युजर्स
वापरायला किती वेळ लागला, नवीन मिळायला किती वेळ लागला हे जर बघितलं तर तो वेळ आहे 24 दिवस, म्हणजे 3 आठवडे, कॅलेंडर वीक्स. म्हणजे इंडस्ट्री 3.0 हे लोकांपर्यंत पोहोचायला लागलेला वेळ आहे 3 पिढ्या, 75 वर्ष. आणि पोकेमॉन गो सारखं तंत्रज्ञान जे इंडस्ट्री 4.0 मधलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचायला लागलेला वेळ आहे 23-24 दिवस, म्हणजे फक्त 3 आठवडे. कुठे 3 पिढ्या आणि कुठे 3 आठवडे? त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की बदल तेव्हाही झाला होता, पण आताचा बदलाचा वेग हा प्रचंड आहे. आणि याचं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा पहिल्यांदा हे जीपीएस वगैरे आलं की नाही, किंवा आपण ओला उबर म्हणतो किंवा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणतो, या सगळ्या बाबत प्रचंड थट्टा झाली. भारतामध्ये हे अजिबातच उपयोगी नाही असं म्हटलं गेलं. गुगल मॅप किंवा याहू मॅप हे चालणारच नाही, कारण भारतामध्ये रस्त्यांची नावं नीट नाहीत, इतके खड्डे, इतकं सगळं अशक्य. इंडियामध्ये हे चालणार नाही. तुम्ही आज कुठल्याही गावामध्ये जा, मला खात्री आहे ज्या 6 जिल्ह्यांच्या मध्ये वंजारी फाउंडेशन एवढं छान काम करतंय त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जा, तिथं ओला उबरचं प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये गुगल मॅप असल्याशिवाय तो ड्रायव्हर चालवत नाही. याचं कारण की आता तो आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग झालेला आहे. म्हणजे हा जो बदल आहे तो आमूलाग्र आहे आणि तो अतिशय वेगाने आहे. त्यातला जो रेट ऑफ चेंज आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार आहोत का, इज द फंडामेंटल क्वेश्चन. यासाठी कारण की हे वंजारी फाउंडेशननी अरेंज केलेलं आहे आणि एज्युकेशन मध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये ही संस्था अतिशय महत्वाचं काम करते. आणि माझा आजचा जो संवाद ज्यांच्या बरोबर होतोय ते मुख्यतः शिक्षण क्षेत्रातले आहेत. याच्यामुळे मी काही तुम्हाला उदाहरणं शिक्षण क्षेत्रातली दाखवतो आणि मी तुम्हाला मग सांगतो आपण काय करायचं. आता हे फ्युचर ऑफ एज्युकेशन याच्यामध्येच मुळामध्ये इंडस्ट्री 4.0 की जे आपल्या न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण आणलेलं आहे त्यांनी, की तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हे त्याच्यामध्ये फंडामेंटल आहे. ते कसं केलं जात आहे जगभर याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी classroom halfway around the world. Thanks to sophisticated learning management systems, students will be able to access that lecture remotely, along with all of their other important course materials anywhere, anytime, and from virtually any device. Universities today are just beginning to rely on predictive analytics to increase retention and provide a more personalized learning experience. In the near future, teachers will also rely on personal data with predictive modeling to monitor each student's engagement in the classroom. As we see the proliferation of devices across campuses, we will also see the need for innovative security measures. These systems will protect sensitive information while allowing unrestricted communication and transfer of data. These are just a few examples of how the technology of today is helping us transform आता हे the पाहिल्यावर world. तुम्ही म्हणाल हा हे सगळं ठीक आहे, अमेरिकेमध्ये वगैरे होऊ शकतं, याचा भारताशी काही संबंध नाही. म्हणून पुढचा व्हिडिओ, कालची गोष्ट आहे, काल 23 ऑगस्ट 2020 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बहुधा हे माहिती असेल Institute Gold Medal for the year 2019. हे बहुधा तुम्ही ऐकलं असेल. काल मला वाटतं सह्याद्रीवर याचं प्रक्षेपण पण झालं. IIT बॉम्बे, माझी मातृसंस्था, की जिथे माझं पण असं एकदा ग्रॅज्युएशन झालं, त्याचं ग्रॅज्युएशन यावर्षी कोविड-19 मुळे अवतार म्हणजे ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून केलं गेलं. आणि जगामधली पहिली युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन असावी की ज्यांनी हे केलं. म्हणजे जे आपण मायक्रोसॉफ्ट व्हीपीचं पाहिलं की जी जॅपनीज मध्ये बोलली, किंवा त्यानंतर आपण अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटी मधलं पाहिलं, हे भारतात आलेलं आहे. आणि कालची गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय, हे DD सह्याद्रीवर दाखवलेलं आहे आणि हे तुम्हाला युट्यूबवर पाहता येईल. परत तुमचं म्हणणं असं असू शकतं की ते अमेरिकेतलं वगैरे जाऊ देत, इंडियामधलं असलं तरी सुद्धा शेवटी बघा ना, ते IIT बॉम्बे आहे, म्हणजे शेवटी तंत्रज्ञानामध्ये एकदम अग्रेसर आहे म्हणून त्यांना हे करतात. म्हणून मग त्याच्या पुढचा व्हिडिओ भेटून ऑगमेंटेड रियालिटीचा केरळ मधल्या एका साध्या शाळेमध्ये वापरला गेलेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय.
middle of a classroom in Malappuram, Kerala, an elephant appears next to a teacher. 1, 2, 3. The Moorkanadu कितीतरी अशा शाळा AMAEP आहेत school आता. काही प्रायव्हेट आहेत, काही पब्लिक पण, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या सुद्धा येऊ शकतील की ज्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकेल. तुम्ही परत म्हणाल की हे असं मे बी कुठल्या तरी शहरामध्ये येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला पुढची गोष्ट दाखवतो जी तुमच्याच इथली आहे. अमरावती मधल्या एका शाळेमध्ये, आणि ही आउटस्कर्ट्स ऑफ अमरावती आहे. अलेक्सा नावाची एक रोबॉट आहे. ती मुला मुलींना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते. म्हणजे हे ग्रासरूट पर्यंत पोहोचलेलं आहे. आपल्यालाच माहिती आहे की नाही हा मूळ प्रश्न आहे. मला माहिती आहे नागनाथ विभूते या नावाच्या माणसाने ठाण्यामधल्या एका शाळेमध्ये मुलांच्या साह्याने शिक्षक बनवला आहे, म्हणजे रोबोट बनवलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शिक्षक मुलं घडवतात. या केसमध्ये मुलांनी शिक्षक घडवलाय आणि त्यांच्याकडनं ते शिकतात. म्हणजे मी एक तुम्हाला फक्त शिक्षण क्षेत्र उदाहरण म्हणून दाखवलं. अशा प्रत्येक गोष्टीबाबत मी तुम्हाला सांगू शकतो की कसं भारतामध्ये आणि आपल्या खेडोपाडी हे लवकर पोहोचणार आहे आणि आपण सावध का राहायला पाहिजे. मला वाटतं तुम्हाला हे पुरेसं क्लिअर झालं असेल. याच्यामध्ये जणू हे कमी आहे म्हणून कोविड-19नी हा जो वेग आहे तो अजून वाढलाय. गिग इकॉनॉमी नावाचा एक टर्म आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं असं जातं की पुढच्या काळांच्या मध्ये तुम्हाला 9 to 5 रेग्युलर परमनंट जॉब वगैरे असं काही मिळणारच नाहीये. मुळामध्ये तुम्हाला मिळणार आहे तो प्रोजेक्ट बेस्ड काम असेल. म्हणजे एवढा प्रोजेक्ट संपला की तुमची नोकरी संपली. आता पुढचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही इथं राहा, नसेल तर अच्छा. अशा तऱ्हेचे जॉब्स पुढे असणार आहेत. हे शिक्षण क्षेत्रात पण असणार आहे. वर्क फ्रॉम होम हे ऑलरेडी टाटा कन्सल्टन्सी करते आहे, इन्फोसिस करते आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलंय की आम्ही ह्याच्यामध्ये जाणार आहोत. त्याला न्यू नॉर्मल असा एक शब्द आहे. तसंच सगळ्या गोष्टी मी आता इथे या स्लाइड मधल्या सांगत नाही, पण 5G हा जो प्रकार आहे याच्यामुळे या गोष्टींना प्रचंड वेग येणार आहे आणि ते ऑलरेडी आपण ऐकायला लागलेलो आहोत. जिओच्या बद्दलचं 5G. आत्मनिर्भर भारत याच्याविषयी आपण खूप वेळा ऐकलं. आता 15 ऑगस्टला सुद्धा पंतप्रधान मोदीजींनी याच्यावर खूप भर पण दिला आणि तो महत्वाचा पण आहे. माझं तर म्हणणं आहे की एक स्टेप पुढे जाऊया आपण आणि आत्मनिर्भर भारतसाठी माझ्या मते Google++ करिअरचा अर्थ आहे आत्मनिर्भर विद्यार्थी. माझं तर म्हणणं आहे नुसतं विद्यार्थ्यांच्या पुरतं हे सीमित नाही. अजून 5 वर्षामध्ये मुलं वर्गामध्ये हात वर करून शिक्षकांना विचारतील की तुम्ही जे शिकवत आहात ते आम्हाला गुगलवर उपलब्ध आहे, आम्ही तुमच्या क्लासला का येऊ? आणि ते त्यांनी विचारणं चूक नाहीये. शिक्षकांची जबाबदारी आहे की त्यांनी Google++ शिक्षक व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा मी प्रश्न विचारतो की मी आज काही मुला मुलींना असं देऊ शकणार आहे का की जे वेबवर त्यांना उपलब्ध नाही. तसं नसेल तरच मी जर देऊ शकत असेल तरच मी तो क्लास घेतो. तर आत्मनिर्भर विद्यार्थी आणि आत्मनिर्भर शिक्षक ही गोष्ट म्हणजे Google++. आणि आपल्याला संधी उपलब्ध छान होणार आहे. चायनाज लॉस इज इंडियाज गेन हे आपल्याला करून दाखवायचं आहे. 2009 मध्ये बघताय तुम्ही की हा कॅमेरामॅन किंवा पायलट हे सगळे त्यांना काम होतं. पण 2019 मध्ये ड्रोनच्यामुळे ह्या सगळ्या लोकांचे जॉब गेलेले आहेत. आणि म्हणून रोजगार निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता घातक अशा प्रकारचे अनेक आर्टिकल्स तुम्ही वाचाल. त्याच्यामध्ये 100 नोकऱ्या जेव्हा जातील तेव्हा 10 नोकऱ्यांची निर्मिती होईल असा एक रिपोर्ट मी तुमच्या समोर ठेवतो. आणि ही जी महत्वाची गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून आताच आपण सावध व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे. काम नेमकं काय करायला पाहिजे तर मी तुम्हाला हे Google++ करिअर सांगतोय. त्याच्यामध्ये त्या शेवटच्या एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतोय की म्हणजे नेमकं मग आतापासून करिअरच्या स्टेप्स काय घ्यायच्या. आणि देन आय विल बी मेकिंग अ स्टॉप. 5 मॅक्रो स्टेप्स म्हणजे अतिशय ढोबळमानाने आपल्याला काय करता येईल याच्याबद्दलच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगतो. हे तुमच्या आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ, मेडिकल कुठल्या पण फील्डमध्ये असू दे, स्वयंरोजगार असू दे, नोकरी असू दे, 8वी 9वी 10वी पासून असू दे, मी तुम्हाला सांगतोय अनालिसिस वरनं सिंथेसिस म्हणजे विश्लेषणाच्या वरनं संश्लेषणाकडे आपल्याला जायला लागेल. लिटरसी किंवा IQ या अत्यंत ठराविक विचारापासून EQ इमोशनल क्वोशंट भावनिक बुद्ध्यांक आपल्याला तपासायला लागेल. अडॅप्टेबिलिटी क्वोशंट आपण किती लवचिक आहोत हे आपल्याला तपासायला लागेल. रोट मेमरी किंवा वन टाइम लर्निंग हे सोडावं लागेल
आणि कंटिन्युअस लर्निंग करायला लागेल. त्याच्याबद्दलचे टूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. ट्रान्झॅक्शनल जे आहेत म्हणजे रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत, एकाच सारखं दुसरं करण्याचे जे जॉब्स आहेत, त्यांच्यापासून ट्रान्सफॉर्मेशनल की ज्याच्यामध्ये नवीन प्रतिभेचे अंकुर आपल्याला फुलवायला पाहिजेत, अशा कामांमध्ये जर आपण जाणार असू तर आपण टिकून राहणार. आणि एकाच डोमेन मध्ये काम करणे हे धोक्याचं आहे. कॉम्बिनेटोरियल लर्निंग हे आपल्याला करायला लागेल, की जे मेजर आणि मायनर किंवा या नवीन जी शिक्षण पद्धती आता मांडली गेली आहे त्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग हा त्याच्यामध्ये आलेला भाग आहे. पण तो आपणही करू शकतो. त्याची उदाहरण मी तुम्हाला देईन. माझ्या मते या 5 ज्या महत्वाच्या ढोबळ मानाने सांगितलेल्या ज्या संज्ञा आहेत त्याच्यासाठी 12 स्टेप्स मी तुम्हाला सांगतो, ज्या आतापासून तुम्ही करू शकता. पहिलं म्हणजे कॉम्बिनेटोरियल लर्निंग. कॉम्बिनेटोरियल लर्निंग म्हणजे काय, की एक तुम्ही डिग्री परस्यू करत असताना समजा तुम्ही महाराष्ट्र म्हणजे YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी याची समजा डिस्टन्स लर्निंगची एक पदविका घेतली किंवा इग्नूची घेतली तर तुम्हाला कोणी थांबवत नाही. आणि मी खूप मुलामुलींनाही सांगून झालेलं आहे, काही मुलामुलींनी त्याचा वापर पण केलेला आहे. तर हे तुम्ही करू शकता कॉम्बिनेटोरियल लर्निंग. दुसरं, कुठल्याही तुम्ही शाखेमध्ये असाल, विज्ञान, अभियांत्रिकी, कॉमर्स शाखेमध्ये असाल किंवा आर्ट्स कला क्षेत्रामध्ये असाल, वाणिज्य क्षेत्रामध्ये असाल, विधीमध्ये असाल, तरी तुम्ही डेटा अनालिसिस माहितीचं विश्लेषण हे करण्याच्यासाठीचे कोर्सेस करायला पाहिजे. त्याची उदाहरणं मी तुम्हाला देतो, तसे बरीच आहेत. पण आर पॅकेज म्हणून आहे किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅक्रोज म्हणून आहेत किंवा आता तुम्हाला माहिती आहे IIT मद्रासमध्ये BSc डेटा सायन्स ऑनलाईन कोर्स सुरू झाला आहे किंवा EDX, कोर्सेरा, युडेमी या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर अनेक फ्री कोर्सेस आहे. मी आता मला माहिती पण नाही, हजारो मुलांना सांगून झाले आणि त्यांनी ते कोर्सेस केलेले आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये मी खरंच खूप लोकांना सांगतो आहे आणि त्याचा त्यांना फायदा झालाय, नोकरी मिळायला फायदा झालाय, स्कॉलरशिप मिळायला फायदा झालाय. तुम्हालाही व्हावा तर ते कॉम्बिनेटोरियल लर्निंग आणि डेटा अनालिसिस मध्ये येतं. क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशन स्किल्स हे आपल्याला डेफिनेटली वाढवायचे आहेत. फक्त पाठांतर करून आता यापुढे उपयोग असणार नाहीये. डिजिटल प्रेझेन्स, सर्वांनी लिंक्डइन अकाउंट ओपन केलेलं असलं पाहिजे. नुसतंच व्हॉट्सअप असून उपयोग नाहीये असं माझं म्हणणं आहे. आणि असा फुटप्रिंट तुमचा कॉन्शियसली असला पाहिजे. लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स ज्याला म्हणतात, जे कम्युनिकेशन स्किल्स पेक्षा वेगळे आहेत, ते आपल्याला आणायला लागेल. डिझाईन थिंकिंग याच्याबद्दलचे कोर्सेस उपलब्ध आहेत, या नावानेच उपलब्ध आहेत. ते तुम्हाला EDX किंवा कोर्सेरा किंवा फ्युचर लर्न किंवा असे मी कितीतरी तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगू शकेन. खरं तर त्याच्यामधनं तुम्ही करणं आवश्यक आहे की ज्या सर्टिफिकेटचा, ज्या ऍडिशनल मायक्रो डिग्रीचा किंवा ज्या डिप्लोमाचा तुम्हाला उपयोग होईल, की जो तुम्हाला मुळामध्ये कॉम्बिनेटोरियल लर्निंग मध्ये आणता येईल. 12 स्टेप्स पैकी 7वी स्टेप म्हणजे तुम्ही पायथन प्रोग्रामिंग जरूर करा. ते तुम्हाला फ्रीली शिकता येतं. मी जे तुम्हाला सांगतोय त्याच्यासाठी तुम्हाला एक पैसा मोजायची गरज नाहीये, हे सगळं फ्रीली अवेलेबल आहे. पायथन प्रोग्रामिंग हे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग सर्व मुलामुलींनी करावं असं माझं आग्रहाचं सांग आहे. spoken-tutorial.org नावाची MHRD आपल्याच गव्हर्नमेंटनी केलेली साईट आहे, त्याच्यावर तुम्हाला हे फ्रीली शिकता येईल. मराठीमधनं पण शिकता येईल. codeacademy.org याच्यावर अर्थातच इंग्लिश मधनं शिकता येईल. एखादी नवी भाषा, जॅपनीज, चायनीज, कोरियन, जर्मन, फ्रेंच हे शिकता येईल. त्याचे पण अनेक टूल्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ Duolingo या नावाचं एक ऍप आहे की ज्याच्यावर तुम्ही 21 भाषा या फ्रीली शिकू शकता. तशा अनेक आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, Duolingo. तसं लर्निंग बाय डुईंग, एक्सपिरियन्शियल म्हणजे एखादं इंटर्नशिप करणे, प्रॅक्टिकल अनुभव घेणे. आणि याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी अशा निदान 20 साइट्स पाहिलेल्या आहेत की ज्या माझ्या मते उत्कृष्ट आहेत, की ज्याच्यावर तुम्ही घर बसल्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊ शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला पेमेंट पण होऊ शकतं आणि त्याच्यातनं कमीत कमी सर्टिफिकेट मिळू शकतं की तुम्ही ऍक्च्युअली काहीतरी अनुभव घेतलेला आहे. बरेच वेळा ही ओरड असते की नाही की आम्हाला इंटर्नशिप मिळत नाहीत, मग कंपन्या आमच्याकडे येतच नाहीत. आपण कंपन्या जर येत नसतील तर आपण कंपन्यांच्याकडे व्हर्च्युअली जाऊ शकतो. आता आपण सुद्धा बोलतो ते व्हर्च्युअली बोलतो. टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून घ्यायला पाहिजे. इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे की इंडस्ट्री 4.0 किंवा या प्रकारचं तंत्रज्ञान हे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र आणि भारताच्यासाठी वरदान आहे. कारण यामुळे आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर येणार आहोत आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांना उपयोग होईल. आणि याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. खरं तर वेळेची मर्यादा लक्षात घेता मला ते पटकन संपायला हवं. पण आसाममध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये मी हे पाहिलेलं आहे
की इंटरनेटचा वापर करून एक क्लास 10वीचा की ज्याच्यात 40-45 मुलं होती, जी पूर्णपणे नापास होत होती, ती केवळ तंत्रज्ञानाचं मी त्यांना केलेल्या 20 मिनिटाच्या सजेशन वरनं 80% क्लास पास झाला पुढच्या वर्षी. म्हणजे हे मी स्वतः पाहिलेली गोष्ट तुम्हाला सांगतोय, याचं काही कपोतकल्पित नाही. तसंच लर्निंग बाय डुईंगच्या पुढचं आहे म्हणजे जनरल नॉलेज, ज्याला सामान्य ज्ञान आपण म्हणतो, त्याचा आपण कॉन्शियसली डेव्हलप करायला पाहिजे. सोशल कोशंट हे आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे आपण इन आयसोलेशन असा अभ्यास करू शकत नाही, ते बरोबर पण नाही. आपल्याला सोशल कोशंट म्हणजे आपण समाजाचं अविभाज्य अंग आहोत आणि म्हणून समाजाभिमुख काम करण्यासाठी आपल्या डिग्रीचा वापर कसा करायचा याच्याबद्दलचं कॉन्शियस प्रयत्न आपण आपल्या शालेयपेक्षा महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्याला करायला हवाय. आणि शेवटचा भाग म्हणजे की स्वतःला ओळखणे, स्वतःची स्ट्रेंथ काय आहे, नॉन स्ट्रेंथ काय आहे, त्याच्यामध्ये आपण कसं कॉम्बिनेटोरियल लर्निंग करू शकतो, कुठली डिग्री अधिक सोयीची राहील, हे सगळं, आपला पिंड काय आहे, आपल्याला काय पोषक राहील, आपली बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं याच्याबद्दलचं नो युअर सेल्फ, अशी 12 जर आपण पायऱ्या केल्या तर मला वाटतं करिअर प्लस प्लस म्हणजे गुगल प्लस प्लस करिअर हे आपल्याला करता येईल. ह्या पुढचे इंटरव्ह्यूज हे मी तुम्हाला सांगितलं की ती फेडरल बँक केरळमधली जी आहे ती फेस टू फेस घेतच नाही. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. याच्यामध्ये वॉल्वो ही जी कार कंपनी आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरचा जॉबच्या साठी इंटरव्ह्यू कसा घेतला गेलाय बघा. Welcome, Oliver. Glad to see you put on your blue shirt for the interview. Yes, indeed. You're welcome. Are you feeling stressed? Just a bit, you know. Please allow me to play some piano music to make you feel more comfortable. I feel a bit better now, thank you. Glad to hear that. Tell me, why should I hire you? I've been passionate about courses, I'm a boy. Okay, let's do a little test. Can you show me where my electric compressor is? Sure. Here. Perfect. Can you explain how my 360-degree camera... तुम्हाला लक्षात आलं असेल तर ही गाडीच मुळी इंजिनिअरचा इंटरव्ह्यू घेते. म्हणजे कोणी जिवंत माणूस घेत नाही आणि ही गोष्ट फक्त गाडीच्या बाबतीत होत नाही बरं का. हिंदुस्तान युनिलिव्हर ही जी कंपनी आहे या कंपनीच्या HR हेडनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडे जे 18 लाख अर्ज जगातून येतात त्याच्यामधल्या शेवटच्या 10,000 पर्यंत सर्व काही ऑटोमेटेड आहे. त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन नाहीच आहे. शेवटच्या 10,000 मधनं मग नंतर काही ना काही तऱ्हेचं सिलेक्शन प्रोसेस होते. म्हणजे या प्रकारचे इंटरव्ह्यू आणि या प्रकारचे जॉब्स हे पुढे उपलब्ध आहेत. तर आपण ह्याला तयार आहोत का? आणि म्हणून मी तुम्हाला गुगल प्लस प्लस करिअर डेव्हलपमेंटचे 5 मुद्दे आणि त्याच्यातल्या 12 स्टेप्स आणि अर्थात जर कधी परत वेळ मिळाला तर त्याच्यातले अजून डिटेल्स हे आपण त्याच्यामध्ये बोलू शकू. पण हे जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्या परिप्रेक्षामध्ये पर्स्पेक्टिव्ह मध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि हे आपल्याला डेफिनेटली करायला हवं आहे. याच्या अनुषंगाने मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की इंडस्ट्री 4.0 या विषयावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये. इंडस्ट्री 4.0 नव्या युगाची ओळख, ते बुक गंगा म्हणून एक जी वेबसाईट आहे त्याच्यावर ऑल टाइम बेस्ट सेलर म्हणून आता ऑलरेडी लिस्टेड आहे. तर तुम्हाला जर याच्याबद्दल अधिक वाचायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्याचंच इंग्लिश व्हर्जन फ्युचर टेन्स या नावाने आहे आणि माझं सुदैव आहे की त्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या सारख्या व्यक्तींनी त्याची प्रस्तावना फॉरवर्ड दिलेली आहे आणि हे ऑलरेडी 5व्या-6व्या आवृत्तीत आहे. खूप चांगलं गेलेलं आहे. मी फक्त तुम्हाला सांगून ठेवलं की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्याबद्दलची अधिक माहिती म्हणजे या तंत्रज्ञानाविषयी आणि त्याच्याबद्दल काय करिअर कसं डेव्हलप करावं हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. अजून एक मार्ग जर तुम्हाला प्री पेमेंट किंवा वेबसाईटवर करता येत नसेल तर रुद्र ऑनलाईन स्टोअर म्हणून एक माझाच ओळखीचा आहे, त्यांची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर कॅश ऑन डिलिव्हरी मी सुद्धा विशेषतः हे विदर्भातल्या 6 जिल्ह्यांकरता आहे म्हणून मी म्हणतोय की प्रत्येक वेळेला तुम्ही बुक गंगावर जाऊन हे घेऊ शकाल असं नाही. तर इंडस्ट्री 4.0 नव्या युगाची ओळख किंवा फ्युचर टेन्स यापैकी जे तुम्हाला सोयीचं असेल ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. माझा मूळ मुद्दा हा आहे की गुगल प्लस प्लस करिअर याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.
आणि इंडस्ट्री 4.0 आणि आता आलेली कोविड-19ची जी काय साथ आहे त्याच्यामध्ये हे नुसती लाट किंवा स्टॉर्म किंवा ब्लिझर्ड नाहीये. माझ्या मते ही सुनामी आहे आणि आपण जर Google++ करिअरला तयार झालो नाही तर आपल्या पायावर आपण धोंडा पाडून घेऊ. त्याच्यासाठी तयारी करण्याची वेळ काल होती. एवढं मी सांगतो आणि सर्व प्रेक्षकांना आणि जे आज थोडं उशीर होऊन सुद्धा जे पार्टिसिपेट जे करू शकले, ज्यांनी केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा पण देतो आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनचे आभार मानतो आणि डॉक्टर हेमंत सोनारे आणि ऍडव्होकेट अभिजित वंजारी सरांना परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर भूषण केळकर सर. अतिशय प्रगल्भ असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. तुमचा शिक्षण, उद्योग आणि रिसर्च या तिन्ही क्षेत्रामधला प्रचंड अनुभव तुम्ही अभिव्यक्तीच्या माध्यमातून विदर्भातील विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तशाच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. नवीन शैक्षणिक धोरण व कोरोनामुळे निर्माण झालेलं करिअर या संदर्भातली आव्हाने अतिशय प्रगल्भपणे तुम्ही मांडलीत आणि अतिशय आव्हानात्मक असं स्थिती असतानाही त्याला हिमतीने पुढे कसं जायचं याबद्दल जे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे उपकृत आहोत. ग्रामीण, शहरी आणि गरीब श्रीमंत हा भेदाभेद सोडून क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि सोशल विद्यार्थ्यांना सेल्फ डिस्कव्हरी करून नवीन करिअर निर्माण करण्यामध्ये, उद्योगामध्ये आणि थॉट लिडरशिप डेव्हलप करण्यामध्ये एक काय होऊ शकतं हा आशावाद तुम्ही जागवलात. 21व्या शतकात येऊन ठेपलेले आपण एका अर्थाने ज्ञानाच्या विस्फोटाच्या या जगामध्ये आहोत असं मला वाटतं. कारण तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये थक्क करणारं सगळं काही तुम्ही सुद्धा दाखवलं आणि आम्ही एक्सपिरियन्स सगळे लोक करतोच आहोत. ई क्रांतीवरून आज सर्व लोक यम क्रांतीकडे म्हणजे मोबाईल क्रांतीकडे वाटचाल करत आहे. सगळं काही हाताच्या पामवर आलेलं आहे. मला असं वाटतं की जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराचे स्वरूप पूर्ण बदलून गेलेले आहे आणि आजचा हा जमाना हा कोर कॉम्पिटन्सचा आलेला आहे. तुम्ही सांगितलंच आहे की ज्याच्याकडे कोर कॉम्पिटन्स असेल तो पुढे जाईल आणि धोक्याची घंटा पण तुम्ही सगळ्यांना सांगितली की आताच जागा व्हावं लागेल. आधुनिक संशोधनाच्या बद्दल तुम्ही बोलताना म्हटलं की मल्टिपल इंटेलिजन्सची संकल्पना आता पुढे येत आली आहे. म्हणजे मल्टीटास्किंग म्हणा किंवा विविध विषयांमध्ये प्रारंगत होणं म्हणा आणि त्याला धरूनच ही जी नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे जे 34 वर्षानंतर आलेलं आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये विद्यार्थी ज्ञानार्थी व्हावेत, केवळ परीक्षार्थी राहू नयेत असं याचा उद्देश असावा मुळात. आणि जागतिकीकरणाचं आपण एक ग्लोबल विलेज रियालिटी मध्ये जगतोय. नवीन ग्लोबल स्टँडर्ड आणि ग्लोबल सिटीजन बनला पाहिजे हे उद्देश घेऊनच मला वाटतं या नवीन प्रणालीचं सुरुवात होते आहे आणि देशाच्या नवीन रचनात्मक भूमिकेमध्ये विद्यार्थ्यांचा आणि पुढे जे सिटीजन्स होणार आहेत, नागरिक होणार आहेत, ते सशक्त नागरिक म्हणून त्यांनी भूमिका बजावावी. मला वाटते हा व्यापक विचार या शैक्षणिक धोरणामध्ये दिसतोय. तुम्ही अतिशय छान सांगितलं की घोका आणि ओका असं एक जे आजपर्यंतची जी स्थिती होती त्याला आणि अपेक्षित गाईडवर मार्क मिळवून पास होणे, याच्या पल्याड सर्टिफिकेट मिळवणे, या सगळ्या जी पूर्ण अशी जी रचना होती त्याला एक ह्या धोरणाला गदागदा हलवणार हे धोरण आहे असं मला वाटतं. इंडस्ट्री 4.0 पर्यंत तुम्ही अतिशय छान बोललात. तुम्ही म्हटलं की 75 वर्ष लागलीत आणि 3 पिढ्या उलटल्या आणि मग पोकेमॉन गो सारखं अगदी 3 वीक मध्ये म्हणजे स्पीडच्या संदर्भात मध्ये तुम्ही बोललात. मला वाटतं की स्पीड आणि स्केल या दोन गोष्टी आणि त्याच्यासोबतच स्किल जर असेल तरच पुढे करिअर मुलं घडवू शकतील. अतिशय सुंदर असे तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले. आता स्वतंत्र विचार
त्यासोबतच अनुभवसिद्ध पद्धतीने ज्ञान ग्रहण करणे आणि त्यातून आत्मनिर्भर भारत तयार करणे, मला वाटतं हीच संकल्पना आहे. आणि कुठेतरी मी वाचलंय की ते मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया मध्ये खऱ्या अर्थाने वेग जेव्हा पकडले जातील, जेव्हा आपले लोक नोकरीच्या मागे न जाता काहीतरी स्वतःच्या श्रमावर विश्वास ठेवून आपल्या स्वतःच्या व्यवस्था उभ्या करतील, इंडिपेंडंट व्यवस्था उभ्या करतील आणि त्यामुळे स्वतः नाही तर स्वतः सोबतच 10 आणखी लोकांना पुढे घेऊन जातील. एका याच्यामध्ये लाईट बट टाईट असं याचं वर्णन केलेलं आहे या संपूर्ण याचं, म्हणजे अतिशय लाईट बट ऍट द सेम टाइम तुम्हाला ते प्रेरित करेल की पुढे जाऊन हे धोरण नोकरी शोधणाऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकरी तयार करणाऱ्या लोकांचं व्हावं, स्वयंप्रेरित उद्योजक निर्माण व्हावेत. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचा सीईओ भारतीय आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, पण त्या कंपन्या आपल्या भारतात का तयार होत नाहीत हे प्रश्न उत्तरित यामुळे व्हावेत. आणि मग फॅब इंडिया असेल किंवा मग अनेक अशा कंपन्या आहेत, आपला अमूल असेल, यासारख्या कॉर्पोरेट मुवमेंट जवळ याव्यात. त्यामध्ये A+B²A² + B² + ट्वाईस AB असा कलेक्टिव्ह डिव्हिडंड सगळ्यांना मिळावा, सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, एक इकॉनॉमिक्स डेव्हलप व्हावं. आणि तुम्ही म्हटलंच की ग्रामीण भागासाठी हे वरदान आहे. मला वाटतं विदर्भातल्या आमचा जो अभिव्यक्तीचा हा कार्यक्रम संपूर्ण 6 डिस्ट्रिक्ट मध्ये, याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातली मुलं आहेत, त्यांना तुम्हाला ऐकायला मिळालं. आणि ही सगळं टेक्नॉलॉजीचं ते तुम्ही आता दाखवलं, अवतार तुम्ही दाखवला, किक इकॉनॉमीच्या संदर्भात तुम्ही बोललात, अगदी म्हणजे विस्मरून टाकणारं हे सगळं तुमचं प्रेझेंटेशन होतं आणि त्या मुलांपर्यंत हे सगळं पोहोचलं. मला वाटतं की आमच्या गोविंदराव वंजारी फाउंडेशनचा या कोरोनाच्या या अशा काळामध्ये जिथे सगळीकडे निगेटिव्हिटी पसरलेली आहे, तिथे लोकांमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा डेव्हलप करणे हा एक उद्देश आहेतच आहे. आणि तुमच्यासारख्या तज्ञांना बोलावून आम्ही त्या आशा पुन्हा प्रफुल्लित करतो आहोत, त्यांना दाखवतो आहोत की अजून काही संपलेलं नाही, परच काही आहे आणि जगामध्ये अनेक अशा गोष्टी करता येऊ शकतात. मला असं पर्सनली वाटतं की शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते क्षणाक्षणाला जे शिकता येईल ते शिक्षण. मग त्यासोबत टेक्नॉलॉजीला तुम्ही करा आणि नवीन जे काय येत असेल त्याच्यामध्ये 2020 मॅच बद्दल तुम्ही बोललात, त्या स्पीडने आपल्याला जावं लागेल. या तुमच्या प्रदीर्घ अशा अतिशय उत्तम मार्गदर्शनाबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही अतिशय तुमचा अमूल्य वेळ दिलात. आज पण आपण एका टेक्निकल डिफिकल्टीमध्ये अटकलो आणि हा वेळ झाला, तरी पण तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या लोकांचं, त्यामुळे आम्हाला एक वाटत होतं की सगळ्यांपर्यंत हा प्रोग्राम पोहोचेल का नाही, पण गणपतीच्या कृपेने हा सगळ्यांपर्यंत पोहोचला. वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आमच्या प्रेरणास्थान आमच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सुहासिनीजी वंजारी, आमचे तरुण तडफदार नेतृत्व ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, आमच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिताजी वंजारी यांना धन्यवाद देतो. पुनश्च तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिव्यक्तीच्या या पर्वाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.